जे फुल आलेलं आहे, जे उमललेलं आहे, त्याला काही कालावधी दिलेला आहे, त्याच्यामध्ये तोपर्यंत सुगंध आहे, त्या फुलाचं परिपक्वपणा संपलेलं आहे, ते आता वार्धक्याकडे वळलेलं आहे. हे शरीर वार्धक्याकडे वळलेलं आहे, ते कालांतराने नष्ट होणार आहे आणि नष्ट होता होता ज्याप्रमाणे त्याचा सुगंधही जाणार आणि तो देठही सुकून जाणार. आयुष्याचे वटी देह तैसा, आयुष्याचे वटी. शेवटला तुमचं आमचं आयुष्य. समर्थ रामदास स्वामींचा दुसरा दशक 8वा समाज आणि 27 नंबरची उभी. समर्थ म्हणतात, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, हिनी ईश्वरी अर्पणी तुटी आनंदाची करावी. देवाने आयुष्य दिलेलं आहे ना. आयुष्य जात हाय पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी रा श्रीहरीच्या. आयुष्य जात आहे, घटके गेली पले गेली, तास वाजे खणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. सावध व्हा, उठा सावध व्हावे, प्रेम सकळांसी द्यावे, जया जीवासना तया तैसे पुरवावे. साधू संतांनी देवाला सांगितलं, जे जे वांछील ते ते लाहो प्राणी जात. जीवाची जशी इच्छा आहे तसं कर, परंतु त्या जीवाचा शेवट गोड कसा होईल हे माझ्या भक्तांसाठी कर. म्हणून अंतकालेचे मामे व स्मरण मुक्ताकडे. बाबांना अंतकाळामध्ये परमार्थ केला. आपण बाबांना शरीराने पाहत होतो, आतून पाहिलं का कधी? नारळ वरुता कठीण आत जन्मले जीवन, पणसा अंगी बहु काटे आत अमृताचे साठे. माणसं वरून वेगळी आणि आतून वेगळी. आपण वरून नटलो कीर्तनकार प्रवचनकार, पण बाबा आतून नटले. बाबांनी मला सांगितलंय, लक्षात ठेव, तुला कीर्तन करायला किसननाथ बाबांकडनं परमिशन मी घेऊन दिलेले. मग आमच्या गावच्या देशमुख मामी असतील त्याही गेल्या. त्यांनी मला 1998 साली किसननाथ बाबांकडे नेले आणि सांगितलं का आपला पोरगा आता चांगला ज्ञान कमवतो, चांगलं बोलायला शिकलेला आहे, बाबा त्याला कीर्तन प्रवचन करावं. म्हणून बाबा म्हणतात, द्या ना. बरोबर, तू घेऊन आलायस खरं, पण आपल्या नाथ संप्रदायामध्ये कीर्तन करण्याची परंपरा नाही, असे बाबा स्पष्ट बोलले. किसननाथ बाबांनी सांगितलं का कीर्तन प्रवचन ठीक आहे, पण कीर्तन करण्याची परंपरा आपल्या नाथ संप्रदायामध्ये नाही आहे. आता तुम्ही म्हणता म्हणून मी त्याला आशीर्वाद देतो. जा, मला म्हणतात धनाजी जा, तुला काही कमी पडणार नाही, फक्त गुरुचं नाम घे ना, उभा राहा. हा परवानगी आदेश मला बाबांकडनं घेऊन दिलेला आहे. एवढे उपकार त्या बाबांचे माझ्यावर आहेत. आणि 2000 साली पहिलाच कुलदैवताला कडवकुल संमेलनाला विना घेतला आणि पहिला अभंग घेतला एकनाथ महाराजांचा, सद्गुरुशी शरण जाये त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, न करावे अनेक उपाये, धरावे सद्गुरूची दे पाये. आणि दुसरा रात्रीचा अभंग घेतलेला आहे, जैशी स्थिती आहे तैशा परिराय आणि कौतुक तुपाये संचिताचे. 2000 साली विना घेतला. आज 24 वर्ष झाले. 2005 मध्ये बाबा निघून गेले, किसननाथ बाबा. किसननाथ बाबांनी मला अनुग्रह दिला. आई वडिलांनी जन्माला घातलं, पण माळी पण करण्याचं आणि हे झाड वाढवण्याचं काम माझ्या बाबांनी केलेलं आहे. एवढे उपकार बाबांचे माझ्यावर आहेत, म्हणून त्यांना मी मुंडन करण्यासाठी बोललो होतो. दुसरे एक पारमार्थिक माझे वडील कोण असतील तर घरत गुरुजी आहेत, त्यांना सुद्धा मी त्यांच्या मागे थांबलो होतो, मुंडन देणार आहे. हे जिवंत असताना मी दिलेलं वचन आहे. आध्यात्मिक तुम्ही माझे बाप आहात म्हणून मी तुम्हाला मुंडन देणार. ज्याप्रमाणे बाळ गंगाधर टिळकांना म्हणतात का असा मोहरा झाला नाही पुढे होणार नाही, आणि बाळ गंगाधर टिळक हे नाम जगभर गाजणार, तसा असा चेहरा माझ्या गोरोबा काकांचा झाला नाही. आणि ह्या भूतालावर मला वाटतं एवढा संतरूपी कर्मसन्यासी घरामध्ये जन्माला आला कोणीच होणार नाही, आणि असं आचरण करणारा कोणी होणार नाही. मग आमच्यासारखे किती जरी पडाया मारल्या तरी त्यांच्या नखाची किंमत सुद्धा आमच्याकडे नाही आहे, लक्षात ठेवा. असं आचरण कोणाकडेच नाही, पण कळालं नाही. माणूस गेल्यावर कळतं. एका गीतकारांनी सांगितलंय, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच त्रास देतो कशाला, तुने नाही पाणी पाजिले रे बाळा, तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा. 6 महिनेच बाबांना फक्त त्रास झालेला आहे. 6 महिन्यापर्यंत सत्संगामध्ये बाबा येत होते.
सत्संग चालवत होते. नवे नवे आता 3 महिन्यामध्ये आपली वारी आलेली आहे. त्या वारीमध्ये मागच्या वारीमध्ये सुद्धा बाबा होते. काय ते जीवन पटलं. म्हणून ही ओवी मी निवडलेली आहे की तैसे येण्याची शरीरे. ज्या वंशामध्ये जन्माला आले, माती मळण्याचं काम करत आहेत. पत्नीने सांगितलं मी पाणी आणायला चाललेले, बाळावर लक्ष ठेवा. परंतु अवस्था काय होती, तुमच्या आमच्या घरामध्ये व्यवस्था चालली. माझ्या गोरोबा काकांची अवस्था काय होती, ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी. ही अवस्था गोरोबा काकांची. माती मळण्याचं काम शरीर करतात, मनाने परमार्थ चाललेलं आहे. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकांते. 10 इंद्रियांनी संसार करतायत गोरोबा काका, माती मळण्याचं काम करतायत. पत्नीने सांगितलं, आवाजाकडे लक्ष नाही. बाळ रांगत रांगत आलं कधी, पायाखाली तुडवलं गेलं कधी, हे गोरोबा काकांना माहित नाही. आणि ज्या वेळेस धर्मपत्नी पाण्यावरून आली, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बाळ दिसत नाही, इकडे तिकडे सैरात बघितलं आणि मग विचार केला का माझ्या पतीच्या पायाचे मातीचा काला रंग बाहेर यायला हवा होता. तिथून लाल द्रव जर बाहेर येतो याचा अर्थ शंकेची पाल चुकली. आणि तेवढ्यामध्ये बाळाचा हात दिसला, कोपर दिसलं आणि दिसल्याबरोबर तिने डोक्यावरची दूर टाकली आणि एकच आवाज दिला, ऐक सकळे बाई ग बाई ग बाई ग. कुंभाराने बाळ तुडविले पायी. बाळ तुडवलं गेलं, सगळ्या सकाया जमल्या गेल्या आणि सांगितलं बघा करायचं नाही ते केलं. बाळ तुडवलं गेलं आणि ज्या वेळेस अवस्थेमधून व्यवस्थेमध्ये आले, देह भानावर आले ना, पाहतात तर नको नको ते शब्द मला माझी पत्नी बोलते. म्हणून तिथेच पडलेला एक लाकडाचा ठोकळा उचलला, काठी उचलली, पत्नीला मारणार. तेवढ्यात पत्नीने सांगितलं माझ्या अंगाला हात लावणार तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. बरेच दिवस निघून गेले. संती नावाची दुसऱ्या बहिणीचं लग्न करून दिलं. विठ्ठलाच्या प्रांगणामध्ये नेलं आणि सासऱ्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे पहिलीचं माझ्या मुलीचं संगोपन करता, ज्याप्रमाणे तिला सांभाळता, ज्याप्रमाणे तिच्याबरोबर व्यवहार करता, तसा माझा ह्या मुलीबरोबर सुद्धा करा. तुम्हाला विठ्ठलाची. तिथून दोन्ही बहिणींना बहीण मानायला गोरोबा काकांनी सुरुवात केलेली आहे. बरेच दिवस गेले, वंशाचा दिवा होत नाही. गोरोबा काकांची कूस आणि गोरोबा काकांचं संतान पुढे तयार यावा म्हणून रात्रीचा प्रहर आहे. दोन्ही बहिणींनी गोरोबा काकांचे हात घेतले आणि आपल्या वक्षस्थळावर ठेवले. पहाटे काकड्याची वेळ झाली. ब्राह्मी मुहूर्तावर माझे गोरोबा काका उठले आणि उठल्यानंतर पाहतात तर काय माझ्या देवाची शपथ तोडली गेली. अक्षम्य अपराध झाला. धारदार शस्त्रावर दोन्ही हात टाकले, दोन्ही हातांचं खंडन केलं. चिंता पडली माझ्या प्रभू परमात्म्याला. 100% जोपर्यंत भक्ती होत नाही तोपर्यंत देव आपल्याला सहकार्य करत नाही. माझ्या गोरोबा काकांच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची न्यूनता राहिली नव्हती. म्हणून प्रभू परमात्म्याने रुक्मिणी मातेला सांगितलं का मी आता कुंभार होतो, तुला कुंभारीन व्हावं लागेल. तेवढ्यामध्ये खांबाच्या मागे गाढव लपून बसलं, म्हणजे गरुड लपून बसलं. गरुडाला सांगितलं तुला लपता येणार नाही, तुला गाढव व्हावं लागेल. आम्ही दोघं माती वगैरे आणण्याचं काम तुझ्याबरोबर करणार. गोरोबा काकांच्या घरी आलेले आहेत आणि सांगितलं आम्हाला काम मिळेल का. वेश पालन केलेलं आहे. मी शॉर्टकट मारतो आणि सांगितलं मला कामाची गरज आहे, पण तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा रुपया नाही, पैसा नाही, दान नाही. आम्हाला फक्त 3 टायमाचं अन्न द्या. अन्न बनवण्याचं काम सुद्धा माझी स्त्री करू शकेल. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची गरज नाही. कर्मधर्म योगामध्ये माती गाढवावर आणणे, माती रगडणे, बाजारामध्ये नेणे आणि सुंदर अशी मडकी बनवणे. बाजारामध्ये सगळीकडे असा वार्तालाप पसरला गेला. पूर्ण जिल्ह्यामध्ये बातमी पसरली गेली का असा गोरोबा काकांकडे कोणतरी कारागीर आलेला आहे विठू कुंभार नावाचा. तो एवढी सुबक मडकी बनवतो. ज्या वेळेस मडकं घ्यायला महिला मंडळ आल्यानंतर महिला मंडळ असे वाजून पाहायचे. गोरोबा काकांचा जो गडी होता विठू कुंभार प्रभू परमात्म्याचं रूप घेऊन आलेला, त्याने सांगायचा वाजवता काय, आपटून बघा. ते मडकं आपटायचं, ते उड्या मारायचं. ही बातमी या महाराज गुरुवर्य परमस्नेही परम आदरणीय शंकर महाराज शिंदे, ज्यांनी पूर्ण तुमच्या आमच्या मुरबाड तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर असा
फार पिंजून काढलेला आहे आणि त्यांनीच आम्हाला फिरून फिरून आज जालना असेल, समजा अनेक प्रकारचे औरंगाबाद वगैरे असेल, भरपूर महाराष्ट्रभर फिरण्याचा योग त्यांच्या माध्यमातून आला. त्यांची आपण उतराई होऊया. त्यांची प्रकृती चिंताजनक नाही म्हणता येणार, परंतु शारीरिक खूप त्रास आहे. तरीसुद्धा माझी या जातीचे मज भेटो कोणी, किंवा बाबांच्या उपकारातून काहीतरी माझ्यावर उपकार आहेत. कारण बाबांनासुद्धा, महाराजांनासुद्धा फेटा बांधण्यासाठी बाबांनी प्रवृत्त केलेले आहे, हे आम्ही आठवून आहोत. आणि मरेपर्यंत, आमच्या श्वासामध्ये, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हे उपकार बाबांचे विसरणार नाही. असो. आणि मग देवाला चिंता पडलेली आहे. देवानी कारभार चालू केलेला आहे. हा 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 करता सरिया हा हा करता करता सर्वत्र बातमी पसरली गेली. अहो, रगड पैसा यायला लागला, मडकी टिकत नाही. आता वारी जवळ आली आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई वारीला निघालेले आहेत. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा, अरे काकांचे दोन्ही हात छाटलेले आहेत, कसा संसार होत असेल. आता काकांचा आपल्याला संसार बघायला जायचा आहे. आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आलेले आहे. देवाने विचार केला, निवृत्त अवस्था आहे, तो मला जाणू शकत नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला गरजच नाही. बरोबर. जो मार्गस्थ आहे, सोपान म्हणजे जिना, जो परमार्थाच्या मार्गाला लागलेला आहे, तो इकडे तिकडे पाहणार नाही. परंतु जी मुक्त अवस्था आहे, मुक्ताबाई, ती मला ओळखल्याशिवाय राहणार. देवाने सांगितलं, रुक्मिणी माते, गरुडाला सांगितलं, म्हणजे गाढवाला सांगितलं, आता आपल्याला पोबारा करावा लागेल, आपल्याला निघून जावं लागेल. आणि पाठीच्याच प्रहरी निघून गेले. मुक्ताबाई आल्या, रडायला लागल्या. रडता रडता विचार करायला लागल्या, तर काका तुमचा संसार होतो कसा. विठू नावाचा कुंभार आलेला आहे, त्यांची पत्नी रुक्मिणी कुंभारून आलेली आहे आणि त्यांच्या समोर एक गाढव आहे. ते सर्वजण माझी माती मळणे, मडकी विकणे, बाजाराला नेऊन नेणे, रगड पैसा आलाय. आणि ज्या वेळेस मुक्ताबाई गेली, बघूया कशी कारागीर आहे, त्यावेळेस त्या मडक्यांकडे पाहायला लागली. आणि मुक्ताबाईने मडकं तपासून बघितलं. त्याने विचार केला, वरती केस आहे, मध्ये कपाळ आहे, त्याच्याबरोबर नाक आहे, डोळ्याच्या दोन्ही बाजूला कान दिलेले आहेत. सुबक मडके घडवणारा सर्वसामान्य कोणी नसावा, तो देवादी देव असावा. आणि मग अश्रू अनावर झाले. मुक्ताबाईला रडायला लागली आणि गोरोबा काकांना सांगितलं, कुठे आहे तो विठू कुंभार, त्याला बोलवा. गोरोबा काकांनी आवाज दिला. साहेब, गोरोबा काकांनी आवाज दिला, विठू कुंभारा, विठू कुंभारा, विठू कुंभारा. पण विठू कुंभार आहे कुठे. आणि मग गोरोबा काकांना मुक्ताबाईने सांगितलं, बघ काका, साक्षात देवादी देव तुमच्या घरी आले, राबून गेले, परंतु तुम्हाला पत्ता लागला नाही. मग गोरोबा काकांना सुद्धा तेवढाच पश्चाताप झाला. आणि मग गोरोबा काकांना सांगितलं, आता रडू नका, अश्रू अनावर करू नका, आपण वारीला निघूया. वालवंतामध्ये संत नामदेव महाराजांचं संत नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितलं, हात वर करा आणि टाळी वाजवा. प्रत्येकाने टाळी वाजवायला सुरुवात केली, परंतु माझ्या गोरोबा काकांच्या हाताला हात नाही. मग छोटे हातावर छोटे हात लागायला लागले. नामदेव कीर्तनी चमत्कार झाला आणि छोटे हाताला पंजे फुटले गेले. सर्व संत मंडळी इकडे बघा, इकडे बघा, संत मंडळी म्हणायला लागली, बघा नामदेव राया, तुम्हाला कच्चं मडकं ठरवलं होतं, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून जर गोरोबा काकांना हात दिलेले आहेत, तर आता एक काम करा, गोरोबा काकांचं जे बाळ गेलेलं आहे ते बाळ सुद्धा जिवंत केलं. सज्जनांनो, देवासाठी आणि संतांसाठी आपण जे वेचलेलं आहे, नामदेवी कीर्तनी चमत्कार झाला आणि विठ्ठलाने बाळ दिले कुंभाराला. त्या गोरोबा काकांचे वंशज म्हणजे आपले जनार्दन बाबा उर्फ गोरोबा काका, म्हणून ही पदवी शिवनार बाबांनी गोरोबा काकांना दिली. आता याच कुलामध्ये दुसरे एक संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे राका, पत्नीचं नाव आहे बंका आणि मुलीचं नाव आहे वंका. काय परमार्थ असेल, तुम्ही आम्ही परमार्थ करतो आणि या लोकांनी परमार्थ केला. राका पंढरपूरच्या प्रांगणामध्ये राहत आहेत. देवाची सेवा करणे, पाठे काकडा करणे आणि उर्वरित आयुष्यामध्ये, उर्वरित वेळेमध्ये मडकी भाजणे, बाजारामध्ये परिसरातील गावांना विकत नेणे, कर्मधर्म योगामध्ये एक वेळ मडकी तयार केलेली आहे, कच्ची मडकी रचून ठेवलेली आहे, परंतु त्याच मडक्यांमध्ये मांजर व्याळलेले आहे.
व्यालेल्या मांजरीची पिल्ल त्याच्यामध्ये आहे. मांजरीचा स्वभावच आहे, कीर्तन चालू असो ना प्रवचन चालू असो ती काही स्थिर राहत. मांजरीचं बोलतोय मी. तिला 7 घरं फिरवण्याची सवयच आहे, त्याला पर्याय नाही. त्या मांजरीने पिल्ल ठेवलेली आहेत. माझ्या राका महाराजांनी आवा रचलेला आहे. आवा रचला माहित आहे ना? आवा, माझा तरुण पोरा आवा शब्दाचा अर्थ वेगळा करतील. आवा चालली पंढरपुरात, ती आवा वेगळी. आवा 3 दिवस जळत असतो, 4थ्या दिवशी त्याला पूर्णत्व आकार तयार होतो. तुम्हाला आम्हाला सुद्धा त्रिगुणाचाच खेळ आहे सगळ्या जीवनामध्ये. आता बघा, आवा रचलेला आहे. धगधग आगीमध्ये आवा भाजण्यासाठी सगळी मडकी टाकलेली आहे, आग लागलेली आहे. आता राका जे आहेत ते प्रभू परमात्म्याच्या चिंतनामध्ये मग्न झालेले आहेत. परंतु एक मांजर येते आणि धगधगत्या आगीमध्ये ती उडी टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु राका महाराजांना माहीतच नाही का मी जी गाडकी मडकी टाकलेली आहे त्या मडक्यांमध्ये मांजरीची पिल्ल आहे. प्रसंग अवधान माहीत नाही. तेवढ्यामध्ये बंका आणि वंका दोघ्या माहिती बाजारामध्ये गेल्या होत्या. बाजारामधून आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं आवा रचलेला आहे, आवेला अग्नी सुद्धा दिलेली आहे आणि आपले पतिराज, आपले वडील चिंतनामध्ये मग्न आहेत, पण मांजर उडी घालते. या दोघींना माहित होतं का त्या कच्च्या मडक्यांमध्ये मांजरीची पिल्ल आहे. परंतु माझ्या राका महाराजांना माहित नव्हतं. माहीत असतं तर केलंच नसतं. काही लोक माहीत असून करतात. बरोबर ना? एखाद्याच्या अंगावर मुंगा चढला तो हातात धरतो आणि फेकून देतो, त्याला वारकरी म्हणतात. एकाच्या घरात जर दुसऱ्याचा कोंबडा आला तर त्याला तो फास लावतो आणि त्याला पंख आपडता आपडता आशीर्वाद घेतो, त्याला काय म्हणतात? ह्या जाती माणसामध्ये यक्ष, दानव, किन्नर आणि मानव. मानव कोणाला म्हणायचं? भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरीराया, त्याला मानव म्हणतात. बाकीच्या जातींमध्ये मोडतात. मग मानव जातीमध्ये जर बसायचं जर असेल तर माझी या जातीचे मज भेटो कोणी, पवित्र तुळशीची माळ प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असावी, याच्यासाठी परमार्थ आहे, वाक्यदांसाठी परमार्थ नाही. जे जे आपणाशी ठावे ते इतरांचे शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. तुका म्हणे मज धावले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप नाही बिड भार, तुका म्हणे सान थोड, परमार्थामध्ये लाड नाही. राकांना सांगितलं वंकानी, बाबा तुम्ही सर्व मडकी गाडगी टाकली का? हो, आव्यामध्ये भाजणीसाठी टाकलेली आहे. मग आता त्या मडक्यांमध्ये मांजर व्यालली होती आणि तिची 3-4 पिल्लं होती. ती पिल्लंही गाडग्यामध्ये गेलेली आहेत. म्हणून ती मांजर आपल्या पिल्लांसाठी स्वतः जीवाचा आकांत करून राहिलेली आहे. ही बातमी माझ्या राका महाराजांना कळाल्या बरोबर राका महाराजांनी देवाचा धावा केला. हे प्रभू परमात्मा, हे विश्वजनिता, हे विश्वजनिता, धाव लवकर. आता मी जो आवार असलेला आहे, धगधग आगीमध्ये सगळी मडकी भाजून निघणार आहे, पण ज्या मडक्यामध्ये मांजरीची पिल्लं असतील त्या मडक्याला अग्नीचा स्पर्श सुद्धा होऊन देऊ नको. जर असं जर झालं देवा तर मी घरावर तुळशी पत्र ठेवीन आणि तुझ्या नावाने संन्यास घेईल, वैराग्य घेईल. राका पुरमारांनी विनंती केली देवाला. प्रभू परमात्म्याला सांगितलं, बघ अग्नीमध्ये प्रल्हादाला तारलेला आहेस, तू काय करू शकत नाही, तू सर्व काही करू शकतोस. करतून आकर्तून अन्यथा करतून सर्व शक्ती तुझ्याकडे आहे. तू कुठल्याही परिस्थितीमध्ये पिलांचा जीव वाचवला पाहिजे आणि जर पिलांचा जीव जर गेला तर मला दोष लागेल आणि दोष जर लागला तर मी पापाचा धनी होईल आणि जर मला पाप लागेल तर पापात मगे पापे नरका जायचे, मला नरकाला जावं लागेल. मी तुझा निश्चिम भक्त आहे. घरावर तुळशी पत्र ठेवील. 3 दिवस झाले, धगधगती आग विसावलेली आहे. 3 रात्र वंका, बंका आणि राका उपवासी आहेत. मांजर आहे, जशी काय दशमी, एकादशी आणि बारस म्हणजे प्रदोष, 3 दिवसाचा उपवास घडलेला आहे. 4थ्या दिवशी आवा बाजूला केला. एक एक मडकं काढतात, एक एक मडकं काढतात.
एक एक मडकं काढता काढता त्या मडक्यापर्यंत पोचले आणि पोचल्यानंतर राखा महाराजांनी आतमध्ये झोपून पाहिलं तर मांजराची पिल्लं उड्या मारत होती एकमेकाच्या अंगावर. याला म्हणतात परमार्थ. धावून आला पाहिजे देव. देव काय फुकाट धावून येत नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा तू अशी उदार. तुमच्या पैशाची गरज नाही. फुल चढावू नहीं वो अच्छा वो तो भ्रमरने बिटाला. चावल चढावू नहीं वो अच्छा वो तो उकलने बिटाला. जल चढावू नहीं वो अच्छा वो तो मछलीने बिटाला. दूध चढावू नहीं वो अच्छा वो तो बछड़े बिटाला. सिर चढावू नहीं वो अच्छा वो तो पत्तरने बिटाला. काय देवाला आवडतंय? आवडे देवासी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पिल्लं बाहेर निघाली आणि देवाला नवस बोलले होते. घरावर तुळशी पत्र. पंढरपूरच्या ब्राह्मणाला सांगितलं, आमंत्रण दिलं का माझं घर लुटा. आता कुंभाराच्या घरामध्ये लुटायला काय आहे? लोकांनी घर लुटलं, मडकी लुटली, काही ठेवले नाही, चुली ठेवले नाही, देवाच्या मूर्ती ठेवल्या नाही. एका ब्राह्मणाच्या वाट्याला चुलीतली राख आली. तो म्हणतो राखही घेऊन जाऊ, अंगाला लावायला तर काम येईल. कारण लुटणाऱ्यांचा सांगू नका. सर्व ब्राह्मण लुटून गेले. लक्षात ठेवा, परिस्थिती अशी झाली का वंका महाराजांची मुलगी कपडे धुवायला गेली. कपडे धुवायला गेल्यानंतर संत नामदेव महाराजांची मुलगी सुद्धा आऊ कपडे धुण्यासाठी आलेली. महिला मंडळी एकत्र आल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावर कपडे धुता धुता शिंतोडे कसं उडतील. हात जोडून माझी समाजाला विनंती आहे, दोन महिलांचा झगडा भांडण तांटा झाला तर पुरुषांनी कधी पडायचं? दोघांचं भांडण चाललं होतं, दोघ्या महिलांचं. एक साधू तिथे उभा राहून बघायला लागला. आता भांडता भांडता एक स्त्री म्हणते त्याच्यासारखी आहेस तू, मुडद्यासारखी. तो म्हणतो माझा काही लाभ नाही ना लोक, म्हणून कधीही पडू नका. लक्षात ठेवा. भांडण जोराचं झालं. वंका बोलायला लागली. वंका भांडता भांडता म्हणते आम्ही वैराग्य. कारण काय केलं त्यांनी? पंढरपूरच्या रांगणामध्ये जायला लागली आणि पोटापुरतं आजच्या दिवस जेवढे लागेल तेवढं सरपंच तिघं मायलका जमा करायची, बाजारामध्ये विकायची, आलेल्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपली उपजीविका करायची. आपल्यासारखा नाही धन मिळवून कोटी असा साठा नाही केला त्यांनी. भागवतामध्ये 24 गुरु आले. त्याच्यामधला एक गुरु तुम्हाला धावता सांगतो मी. पहिला गुरु आहे, त्याचं नाव आहे मधमाशी. किती जमा करते बोला पटकन. स्वतःच्या उपयोगाला किती मध खाते. मग आपण पण जमा करायला घेतलेला आहे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, दूसरा ही खाएगा, खाली हात आया है तू. सगळ्यांना माहिती आहे मी खाली हातामध्ये. जगाच्या पाठीवर ज्यांनी राज्य मिळवलं, सगळे देश आपलेसे केले, त्या सिकंदरांनी तुम्हाला आम्हाला बोध दिलेला आहे. खाली हात आया है तू खाली हात जाएगा. गीता सुद्धा सांगते क्या लेके आया है क्या लेके जाएगा, लिया ये पे लिया, दिया ये पे दिया, आज तुम्हारा है कल किसी और का हो जाएगा. परिवर्तन संसार का नियम है. तुम्हारा क्या गया जो रो रहे हो. काय गेलंय आपलं? येताना आणायचं न जाताना काही नाही. पण येताना नाम आणलंय, जगताना नाम घ्या आणि जाताना घेऊन जा. गरबी म्हणे सोम सोम, बाहेर पडता म्हणे कोम. गर्भात भजन करत होता, बाहेर आल्यावर पण भजन कर. उत्पत्ती केली ब्रह्मदेवानी, भजन करून घेतलं. स्थिती दिली विष्णूनी, भजन करण्यासाठी. आणि शेवटला संहार करण्यासाठी त्रिशूलधारी आहेच. लक्षात ठेवा. भांडण जोरात झालं. दोघी एकमेकीला भांडतायत. घरी गेले. गेल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं तुम्ही का भांडण केलं. मुलीला सांगितलं तू का भांडण केलं. मुलीने सांगितलं, ती वंका अशी म्हणते का आम्ही वैराग्यवान आहोत आणि आमच्या बरोबर अंगावर तू शिंतोडे उघडते. आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवलेले आहेत, आम्ही वैराग्य असणारी. आता रुक्मिणी मातेने विचार केला असं कसं काय देवा तुम्ही म्हणता, तीही वैराग्य आहे. कारण नामदेव लढीवार भक्त असल्या कारणाने देव तिथे हजर. रुक्मिणी माता म्हणते मला परीक्षाच घ्यायची त्यांची. रुक्मिणी मातेला सांगितलं बघ
धगधग त्या आगीमध्ये तोंड घालू नकोस, हात घालू नको, हात भाजले जातील. का मध्ये करतेस तू? माझा भक्त आहे तो. माझे भक्त असे सर्वसामान्य नाही, ऐकत नाही. मग त्यांनी काटक्या इथे थोड्या गोळा केलेल्या, तिथे गोळा केलेल्या. रुक्मिणी माता गेल्या आणि सोन्याचं कंकण बरोबर त्या लाकडांमध्ये असं ठेवलं. काही लोक म्हणतात पुरून ठेवलं, गाडून ठेवलं. तुकाराम बाबांचे आपण जर काही किंवा राखा बंका यांच्या जर गाथा जर आपण जर परीक्षण करायला जर गेलो तर त्या गाथेंमध्ये त्या लाकडांमध्ये अशा अडकून ठेवल्या का जेणेकरून मोळी डोक्यावर घेतल्यानंतर पुढे दिसली पाहिजे. आता सरपण गोळा करून झालं, सरपण डोक्यावर घेतलं, मोळी उचलली आणि उचलल्याबरोबर राखा महाराजांची पत्नी कोण? बंका. बंकाला ते कंकण सोन्याचं दिसल्याबरोबर तिने कंकण फेकून दिलं, नवे नवे मोळी पण फेकून दिली. कारण का? तर सोन्याची आपल्याला गरज नाही. सोनेरूपी आम्हा, सोन्याची आम्हाला गरज नाही. नवे नवे त्या लाकडाला पण विटाळ झाला म्हणून ते लाकडच पेटून दिलं. आम्हाला पॉकेटच कमी पडलं तर असं वाटतंय काय झालं ना काय नाही. बरोबर, आम्ही अशा वंशाचे आहेत, ते तशा वंशाचे आहेत. पण असो, काय होतंय त्याला पर्याय नाही. काय अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस रुक्मिणी मातेने बघितलं आणि प्रभू परमात्म्याला सांगितलं का मला त्यांच्या दर्शनाचा योग आला, रुक्मिणी मातेला सांगितलं तुला ते शक्य होणार नाही. नामदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. याला म्हणतात भक्त. भक्त आईसे जाना जे देही उदास. मग माझ्या बाबांना काही कमवता आलं नसतं का? गोरोबा काकांना भरपूर काही कमवता असतं, पण बाबांनी एकच केलं. काय काय? तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. बघा, समाज 10 वाजलं नाही तर जमा झाला. हा पैशासाठी जमा झाला का? गेले दिगंबर कैलास विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माझा कंठ दातून येतो, त्याला पर्याय नाही काही. काय केलं बाबांनी? वडील रोजच कामावर जातात, आल्यानंतर मुलाला थोडाही वेळ देत नाही. बाप मुलासाठी राबराब राबतो, पत्नीसाठी राबराब राबतो. काहीतरी मला मुलांसाठी करून ठेवता, पत्नीसाठी करून ठेवतो. मुलाने एक दिवस हट्ट धरला, बाबा आज संडे आहे, रविवार आहे, आयतवार आहे, मला तुमच्या बरोबर खेळायचं आहे. कामावरून वडील आलेले आहेत, आल्याबरोबर वडिलांचे पाय घट्ट पकडले ना, सांगितलं बाबा मला तुमच्या बरोबर खेळायचं. बाबाने समोरच एक नकाशा पडला होता, तो नकाशा घेतला, त्याला छिन्न विछिन्न तुकडे केले आणि सांगितलं बाळा एवढे तुकडे तू जोड, हे तुकडे तुझे जोडून झाले का मी तुझ्या बरोबर खेळायला येतो. वडील आतमध्ये गेलेले आहेत, आपले कपडे काढतायत, कुंटीला लावतायत, बाथरूमचा दरवाजा उघडणार हातपाय धुण्यासाठी. दादा या. तेवढ्यामध्ये परिस्थिती अशी झाली का मुलगा आला ना, बाबा 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 माझं चित्र जोडून झालं. ऐकतायत ना तुम्ही? बाबा माझं चित्र जोडून झालं. अरे जगाचा नकाशा मी तुझ्याकडे दिला, त्याचे छिन्न विछिन्न तुकडे केले. जगाचा नकाशा जोडायला वेळ लागणार किती? तू एवढ्या फावल्या वेळामध्ये हा नकाशा जोडलाच कसा? त्या मुलाने सांगितलं बाबा एकदम सोपं आहे, मी जगाचा नकाशा जोडण्याच्या मागे लागलो नाही. नकाशाच्या मागे जो माणसाचं चित्र होतं ते चित्र जोडलं गेलं आणि चित्र जोडल्याबरोबर नकाशा ऑटोमॅटिक जोडला गेला. तसं माझ्या बाबांनी फक्त माणसं जोडण्याचं काम केलं, माणुसकी ऑटोमॅटिक जोडली गेली. कुठल्याही प्रकारची शेती नाही, एकच व्यवसाय फक्त काय? गणपती बनवणे. वर्षभरातून एकदा, कुठे चुली, कुठे मडकी, आता लग्न समारंभामध्ये याच्यावर उपजीविका. पण दिवसाला मसा परिसरातून बाहेरून येणारा प्रत्येक माणूस, मग देशमुख समाजाचा सोयरा जरी असेल तरी तो पहिले बाबांच्या दर्शनाला यायचा आणि आलेल्या व्यक्तीला चहा घेतल्याशिवाय बाबांनी कधी सोडलं नाही. माझ्या आईला जागेवरून उठता येत नव्हतं, पण हसत केलं बाबा म्हणायचे बघ किती उशीर झाल्या, गप्पा मारल्या का नाही, मग आता गोड गोड चहा कसा बनवशील. आई लगेच उठायच्या तशा अवस्थेमध्ये आणि चहा बनवून द्यायचा. याला म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला. आपण साने गुरुजींच्या कविता ऐकल्या, ऐकतो, ऐकून सोडल्या, बऱ्याच आपण केल्या, परंतु आत्मसात आपण केल्या. बाबांनी हे केलं. आता बघा, आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, टपर पंजोबा असतील, इथून गणपतीचा व्यवसाय चालू आहे.
20 जुलै रोजी मी आलो बाबांना भेटायला. आत्ताची बाबा ऑगस्टमध्ये गेले, 13 ऑगस्टला. 20 जुलैला आमची 2-2.5 तासाची चर्चा झाली. बाबांनी भरपूर काही मला सांगितलं. काही गोष्टी आहेत ते आपण प्रतिपादन करू शकत नाही, कारण समाजाच्या अनुषंगासाठी किंवा गुप्त ठेवण्या फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर 31 जुलैला मनूदादा आम्ही आलो आणि आल्यानंतर बाबांनी मला सांगितलं, आता माझं भविष्य सांग, आता तुझ्या हातात भविष्य. त्यावेळेस आम्ही रडायला लागलो, माझ्या डोळ्यात पाणी आले. म्हटलं बाबा, आम्ही तुमच्याकडनं वधून घ्यायचं ना, तुम्ही असताना आम्ही काय भविष्य सांगायचं, आम्हाला भविष्याचं काय कळतं. अरे नाही सांग, आता मी किती दिवसाचा सोबती. त्यावेळेस थोडासा गैवरल्यासारखं वाटलं. असो, पण बाबा मला सांगायचे, बघ धनाजी, अरे गणपतीचा व्यवसाय कधीपासून, मी कधी कोणाकडे पैशाचा हट्ट केला नाही, काय नाही. सर काय होतंय समाजामध्ये आता पोरं हुशार झाली जास्त, बरोबर ना. आजोबांनी जे गणपती नेले त्यावेळेस परिस्थिती हालाकीची असायची, घरामध्ये अन्न खायला नसायचे. 4-4 वर्षाचे गणपतींचे पैसे बाबांच्या लोकांनी दिलेले नाही. आता त्या घरामध्ये नातू आले, ते म्हणतात बाबांचे गणपती बरोबर नसतात. तर तुम्हाला गणपती हिरो म्हणून आणायचे का देव म्हणून आणायचे? दिस इज क्वेश्चन नाही, बरोबर. हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नातूंवर, तुम्ही तुमच्या मुलांवर काय संस्कार केले? कधीतरी मुलांना सांगा आपण काय होतो, पूर्व इतिहास सांगा. समाजातील पार बोरिवली असेल, आंबेगाव असेल, त्याच्यानंतर डोंगर नावा, आगाशे असेल, जांभुर्डा असेल, नवे परिसरातील सर्व लोक यायचे आणि बाबांकडनं गणपती न्यायचे. परंतु बाबांना पैसे द्या अगर देऊ नका. वर्षभरामध्ये कुठे 10 रुपये 20 रुपये जमा केले. असे उधारीने चालत आलेला धंदा माझ्या बाबांनी केला. मग माझ्या तुकाराम बाबांच्या मध्ये आणि गोरोबा काकांमध्ये फरक तो काय? हाची अनुताप घेऊन सावधन काहीतरी बोध करी म्हणा. रात्रीचा प्रसंग, आम्ही 30 ते 35 टाळी ते जमा केले होते. वाटलं होतं का परिसरातील सर्व टाळकरी धावून येतील. एक टाळकरी फक्त होता काकडपाडचा, बाकीचे सगळे बाहेरचे. खेद आहे का नाही? बाबांनी पेरलं ते उगवलं का? आत्मीयता किती आपल्या हृदयामध्ये बाबांविषयी. बऱ्याच लोकांनी मला कारणं सांगितली. पाऊस आहे, पाणी आहे. कितीही पाऊस असला, तुमच्या घरामध्ये ताप असेल, मुलाला लहान मुलगा आहे, 5 वर्षाचा पोरगा, 5 दिवसाचा पोरगा, तुम्ही हळदी समारंभाला तेवढ्या अवस्थेमध्ये घेऊन जाता, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो. आणि ज्याने जगाला आनंद वाटला त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? तुका म्हणे काय होऊ उतराई आणि ठेविता पायी जीव थोडा. समाजातील प्रत्येक घटकाने सांगावं आता फेस टू फेस का बाबा कोणाच्या मैताचं माहीत पडलं आणि आले नाही. अहो, या शिरवली असेल, रावगाव असेल, रात्री जर मयत झालं ना, रात्री सुद्धा बाबा 2 वाजता आलेत. मयत घालवापर्यंत बाबांनी भजन केलेलं आहे. आता आम्हाला सिस्टीमची गरज आहे, तेव्हा सिस्टीम होती कुठे? अगणित उपकार बाबांचे आहेत, अनेक किस्से बाबांचे सांगण्यासारखे आहेत. म्हणून आपल्या मुलांना सांगा का येत वडील जे जे करती, आपल्या बाबांचे आपल्यावर किती उपकार आहेत. काही नसताना ज्यांनी गणपती बाप्पा आणला आणि सगळे नवसाचे होते. साधू संत म्हणतात 900 पुत्रे होती तर प्रतिका करावी लागती, पण श्रद्धा होती आपली. अश्रद्धान परंतपा. श्रद्धेने आपण गणपती आलो, कर्मधर्मयोगाने आपल्या घरामध्ये बाळ आलं, कर्मधर्मयोगामध्ये आजार गेला, म्हणून गणपतीचं पूजन करायला लागलो. पण त्यामध्ये असणारा मन, त्याचं पूजन आपण झालंच नाही. मन हा गणपती आहे का नाही? आधी मन घेई हाती तोची गाणाचा गणपती. मग तो बाह्य सगुणामध्ये आहे आणि आतला निर्गुणामध्ये. बाबांना बाकीच्या ओव्हरऑल परफॉर्म कधीच आवडले नाही, गोष्टी आवडल्या नाही. बाबांना खचित ज्ञान आवडायचं. आणि बाबा बोलायचे नेहमी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि खचित उद्धरलो गुरुकृपे. आता उद्धरलो शब्द काढून टाका, खचित उद्धरलो. समाजासाठी भरपूर केला. समाजासाठी काय कमी केलं बाबांनी? काही कमी ठेवलं नाही. प्रत्येकापर्यंत खडी साखर पोचवलेली. बाबांनी खडतर तपश्चर्या केली. मुलाखत आपण बघितलेली आहे, यूट्यूबला टाकलेली आहे, ती माहिती मीच दिलेली आहे. पण म्हटलं माझं नामोल्लेख करू नका, बालकनाथ बाबांचा नामोल्लेख करा, नाही बोलतील धनाजीच कोण लागून गेला एवढा सांगणारा, म्हणून तिथं नामोल्लेख बाबांचं आहे. असो, विनंती वजा माफी, त्याला पर्याय नाही. कारण तेव्हाही जगून दिलं नाही, आताही जगलं नाही. सिंधुताई सकपाळ सांगायच्या काय, महाराष्ट्रामध्ये मारावं लागतं, मेल्याशिवाय नाही. आणि सिंधुताई सकपाळ गेल्या तेव्हा त्यांचा धडा आला, मेल्याशिवाय नाही. या गावचे दादा आहेत, कधी कळतील? दादा जातील तेव्हा म्हणतील चांगले होते. पण आता आहेत तर संधी साधून घ्या. उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर नेहमी असतात, संधी करून घ्या ना. पण आपल्याला जमणार नाही.
एकच उदाहरण देतो, आपली माणसं आपल्या माणसाला पुढं नेत नाही. मी नेहमीच उदाहरण त्या दिवशी खंडूदादांच्या आईकडे दिलं, आजही उदाहरण देतो. प्राण्यांमध्ये शर्यत लागली का मुख्यमंत्री कोणाला बनवायचं, सर्वांनी सहभाग घेतला. त्या सहभागामध्ये बाहेरचा एक प्राणी उतरला, त्याचं नाव गाढव, आणि तुमच्या आमच्यातून एक उमेदवार केला उभा, त्याचं नाव आहे कुत्रा. साहेब पण होते, साहेबांनी ते दृष्टांत ऐकलं. आपण आपल्या माणसाला का पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाही, याच्यावर तो दृष्टांत आहे. जमला तर घ्या ना, बाकी शरीराला काय बोलायचं ते बोला, कारण मी आत्मतत्वात असल्या कारणाने बाहेरचं काही मी जाणून घेत नाही. कितीही दगडी मारा आता, बरोबर ना. हत्ती चले बाजार, कुत्ता भुके 100,000. कितीही कुत्री भुकली तरी हत्ती आता पुढे गेलेला आहे, तो हत्ती काही मागे येणार नाही. फक्त अहंकाराचा वारा न लागो, राजसा, त्याला पर्याय काही राहिला नाही. कितीही झाका, कोंबडं आरवल्याशिवाय राहणार. किंवा माऊली स्वतः म्हणतात, ललाटीचे लिहिले का न मोडे काही केले. हे ललाटामध्ये परमार्थ लिहिलाय, तो पुढे जाणारच आहे. बाबांचा आशीर्वाद असेल, सद्गुरूंचा आशीर्वाद असेल ना, सर्व गुरुतुल्यांचा आशीर्वाद आहे. आता बघा, कुत्रा आणि गाढव शर्यतीला लागलेले आहेत. मंत्रिमंडळ निवडण्यासाठी बसले मंडळी सगळी कुठे, मुरबाडला. आता गाढवाने विचार केला, मी उमेदवारी अर्ज भरलाय पण मी निवडून येऊच शकत नाही, कारण कुत्रा एवढा चपल आहे, तो काही मला धावायला ऐकणार नाही. पण गाढवाने पाहिला, ट्राय अगेन अँड ट्राय अगेन, प्रयत्न करायला काय हरकत आहे. गाढव बिचारा सरळ निघाला, कारण त्याचे भावबंद नव्हतेच ना मागे खेचायला. आता कुत्रा जसा उमेदवारी घेतले, सासण्यातल्या लोकांना माहीत पडल्याबरोबर कुत्र्यांचं बोलतोय मी बाबांनो, सासण्याची कुत्री आडवी झाली, तोंडलीच्या तिन्ही कुत्री गावची आली, मशापासून सगळे आली ना, पार याला जाम केला. हा मधून कसा तरी काकडपाड्यावर निघाला. आता काकडपाड्यावर होतीच कुत्री, त्याची भावबंद. गाढव सरळ चाललाय, शिरवली सोडली, गेला पुढे, पार बोकडाच्या उताराला लागला ना कुत्रा. आता जसं माहीत पडलं का नावेमधून आपला भाऊबंद निघाला आलाय, आता याला पुढे जाऊन तर जमणार नाही. आता शिरवली तर आलीच, दोन्ही मानविल्या पण आल्या कुत्री, बरोबर. पण टाकी पटार, टाकीची वाडी, काही झाऊच्या वाड्या, सगळ्या वाड्यांची कुत्री जमली. आता त्यांनी पाहिलं करावं काय. कसा तरी तो मधून निघाला, डायरेक्ट शिरोलीच्या डॅमवरून लगे साजई पाट्यावर निघाला. ही बातमी मडक्याच्या पाठच्या कुत्र्यांना कळाली. साजई फाटेली, पार रक्ताबंबळ झालेला आहे, लाल गळते, कळते ना तुम्हाला. कुत्र्याची भाऊबंदकी सांगतो. आडवा कोण आलाय, ज्ञानोबा तुकारामाला त्रास द्यायला. मुरबाडची शापूरची गेली होती का, कोण गेले होते त्रास द्यायला. आपल्या माणसाला का त्रास होतो, तोपर्यंत गाढव गेला, गाढवाच्या गळ्यामध्ये हार टाकला. तू निवडून आलास, तू मंत्री झालास, आजपासून मुरबाड तालुक्याचा कारभार तुझ्या ताब्यामध्ये. तू जरी बाहेरचा जरी असलास तरी आता मंत्री तूच. तेवढ्यामध्ये कुत्रा धापा टाकत आला. गाढव म्हणतो, कुत्र दादा, अरे मी तर हार मानली होती ना, तू कसा काय निवडून आला. तो म्हणतो, काय नाही रे बाबा, तुम्ही अल्पसंख्याक असल्या कारणाने तुझ्याला कोणी विरोधकच नव्हता, तुझा फॉर्म सहज भरला गेला. पण माझ्या ठिकाणी माझी निवड केली, पण विरोधक एवढे होते, कसा तरी जीव जगलो, हेच मला ती निवड नको ना, काही नको. आणि मग सांगितलं कारण काय, सगळ्या गावचे भाऊबंद आले ना, मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. आणि हेच आपल्या पंतप्रधानांनी खेकडा नेऊन म्हणतात केलं होतं, कारण खेकड्याची वृत्ती अशी आहे का वर चढला का त्याला खाली खेचायचं. बघा काय घेता आलं तर. म्हणून हात जोडून माझी विनंती आहे, तुकाराम बाबांच्या गाथेमधला 76 नंबरचा अभंग आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. श्रद्धांजल्या भरपूर होणार आहेत, वेळेअभावी आपण आपली पुष्टी करून घेऊया. बाबांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. बाबांनी जीवनाचं सोनं केलं. नवे समाजातील प्रत्येक जडजीवांना आज आपण बाबा गेले 13 तारखेला, त्या दिवशी जर मोबाईलचे स्टेटस जर आपण चेक केले असते तर लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलवर बाबांचे स्टेटस होते. एवढी बाबांनी कमाई केलेली आहे. बाकी कमाई काय, बाकी कमाई काही नाही, हीच कमाई आहे. माणसं जोडा, माणसं तोडू नका आणि आपल्या माणसाला विरोध करू नका. तो एक पिक्चर आलेला आहे, तू फक्त लढ म्हणा, आपल्या माणसाला पुश करा आणि त्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करा. बाबा जीवन जगले, त्या बाबांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून आपण सर्वजण प्रतिज्ञाकट्ट होईल. आपले साहेब पण आहेत इथे, पवार साहेब आहेत, दादा आहेत, त्याच्यानंतर उल्हास भाऊ आहेत, समाजातील सर्व ज्ञाती बांधव आहेत.
माझी सर्वांना हात जोडून एक विनंती असेल, वारकरी असेल, राजकीय असेल, शेतकरी असेल, समाजातील तलागाळातला माणूस असेल, या प्रत्येकाला माझी एकच विनंती आहे. जसे प्रत्येकाने आतापर्यंत अमर झाल्यानंतर त्यांचा पुतळा तयार झाला, तसा माझ्या गोरोबा काकांचा पुतळा व्हावा अशी माझी समाजाला विनंती आहे. जर सर्वांच्या मताने जर आपली जर सर्वांची जर इच्छा जर असेल तर तुम्ही आम्ही सर्वजण मिळून बाबांचा एक पुतळा तयार करूया आणि सालाबाद प्रमाणे गोरोबा काकांची जशी पुण्यतिथी होते तसे बाबांनी देव ज्या दिवशी ठेवला वर्षभरापर्यंत जेवढ्यांना आपल्याला येता येईल, आपले पुढची पिढी आहे यांना सुद्धा बाबांच्या दर्शनाला कसा येता येईल याच्यासाठी मी सर्वांना विनंती करेल तर बाबांचं स्मारक व्हावं अशी माझी अंतःकरणापासून सर्व भाविक भक्तांच्या वतीने तुम्हा पुढारी लोकांना किंवा जनतेच्या सर्व जनतेला माझी विनंती राहणार आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून बाबांच्या विषयी जास्त न बोलता थोडक्यामध्ये मी विषय नमूद करतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम न देता स्वल्पविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. बोल रे भाई सबसंदन की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आप अपने माता पिता की जय. आप अपने गुरु महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हर 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 महादेव. आपल्या शिवस्वरूप हरिभक्ती परायण शिंदे बाबा गोरोबा काका जनार्दन धर्माजी शिंदे यांच्या उत्तर काळाच्या निमित्तानं ज्यांचा लहानपणापासून सहवास बाबांना लाभला ते आपले हरिभक्ती परायण धनाजी महाराज भोयर रावगावकर यांनी अतिशय सुंदर आणि मार्गदर्शन. आणि महत्त्वाची गोष्ट कशी आहे की प्रवचनकार हा कोण पाहिजे तर ज्याच्यासाठी उत्तर कार्य आपण करायचं आहे त्या उत्तर कार्य ज्यांचं आहे त्यांचे पूर्ण ज्याला माहिती आहे ना तोच उत्तम तऱ्हेने प्रवचन करू शकतो, कारण स्थानिक माहिती त्याला असावी. तर अशा तऱ्हेने उत्तम तऱ्हेने असतं आपल्या धनाजी महाराज भोयर यांनी प्रवचन केलेलं आहे. शिंदे परिवार नावे ग्रामस्थ त्याचे आभारी आहेत. आणि पुढलं सूत्रसंचालन जे आहे ते मला वाटतं रमेश सर हिंदूराव हे करत आहेत. त्यांनी यावं आणि हातात माईक घ्यावा. जागेवरून कोणीही उठू नये, इथे श्रद्धांजली होणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. शिवस्वरूप गोरोबा काका यांच्या उत्तर कार्यानिमित्त जमलेल्या सर्व ज्ञाती समाज बांधवांनो, कृपया सर्वांनी जरा प्लीज थोडंसं पुढे सरा. बाहेरची मंडळी त्यांनी आसनस्थ होण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सर्वांना इकडे जागा आहे. इकडेही पुढे या इकडे पुढे. मी समाजाच्या प्रथेप्रमाणे प्रथमतः प्रतिमेचं पूजन करत येते. या प्रथम आदरणीय गोटराम भाऊ पवार समाज नेते यांना मी सांगतो त्यांनी गोरोबा काकांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करावं. सांगतो. त्यानंतर स्वामी महाराज यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर शंकुनाथ बाबा यांनी पूजन करावं. त्यानंतर अमरनाथ बाबा वनोटे मठ यांनी पूजन करावं. त्यानंतर घरत गुरुजी हरिभक्त परायण यांनी पूजन करावं. त्यांचा भाऊ आहे ते कसे हार घालतील. त्यानंतर आदरणीय प्रमोद दादा यांनी पुष्पहार घालावा.
त्यानंतर उल्हास भाऊ यांनी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर भास्कर कल्याणकर यांनी प्रतिमेचं पूजन करावं. कुंभार समाज नेते मान्य भास्कर कल्याणकर. यानंतर प्रभाकर कुंभार यांनी प्रतिमेचं पूजन करावं. शंकर महाराज यांनी प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर डांगे सर रायगडवरून आलेले यांनी प्रतिमेचं पूजन करावं. डांगे. त्यानंतर माननीय मधुकरजी सोनवणे यांनी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर मारुती राऊत यांनी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर सुरेशजी भांगर यांनी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर कमलाकर भाऊ यांनी प्रतिमेचं पूजन करावं. मान्य हरड बाबा यांनी प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर हबप लीलाबाई या कुंभार यांनी प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर हरिभक्तपरायण मुक्ताबाई मशेलकर यांनी प्रतिमेचं पूजन करावं. आकारी. त्यानंतर आर सासे यांनी प्रतिमेचं पूजन करावं. त्यानंतर भास्कर मशेलकर यांनी प्रतिमेचं पूजन करावं. मला वाटतं या कार्यक्रमाला थोडंसं आपण सर्वांनी समजून घेऊन पुढच्या कार्यक्रमाकडे, श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपण आज सर्वांना ज्ञात असले गोरोबा काका, आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव. त्यांचा जन्म 13/5/1936 ते 88 वर्ष जगले. 2 मुले, 3 मुले आणि 2 मुली. एकनाथ, रामदास आणि देवानंद हे तिन्ही सुपुत्र आणि 2 मुली दुर्गा आका आणि दया हे दोन्ही कुटुंबीय शिक्षिका आहेत. दुर्गाताईचे मिस्टर कोरोना काळात गेले, आमचे आदरणीय जावई विलासजी कुंभार. आणि तेव्हापासून बाबांच्या मनाला खऱ्या अर्थानं धक्का लागला, पण तो कौटुंबिक झालेला धक्का त्यांनी सहन केला आणि कुटुंबाला सतत मार्गदर्शन करण्याचं त्यांनी काम केलं. साहेब, सांगायला काय हरकत नाही, वय 1955 साली त्यांनी शिलनेत बाबांच्या हस्ते अनुग्रह घेतला. या गावात 2 माणसं माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा अनुग्रहित झाली. आमचे वामन बाबा आणि गोरोबा काका, त्यांच्यानंतर भास्करप्पा, महादेव कोंडाजी, हलपतराव, सदुबुवा आणि बळणबुवा. ही आपण म्हणतो ना, गावात जशी टोळी असावी तशी वारकऱ्यांची एक जबरदस्त अशी चौकट तयार झाली. आणि त्यांनी इथून संपूर्ण गाव संपूर्णपणे वारकरी करण्याचा प्रयत्न करून सुजलाम करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही माणसांचे विचार, आचारसरणी पाहिली तर गावाशी जमवून घेऊन इतर समाजाचे असताना कधी कौटुंबिक वाद समाजाचा होऊ दिला नाही. हे यांच्या जगण्याचं खरं मर्म आहे. मला मगाशी धनाजी भाऊंनी सांगितले माणसाच्या जाती, पण मी 4 जाती सांगतो.
मिनरल मॅन, ॲनिमल मॅन, सुपरमॅन आणि गॉड मॅन. मिनरल मॅन म्हणजे मी आणि माझ्यापुरता, ॲनिमल मॅन म्हणजे मी आणि माझे कुटुंबीय, सुपरमॅन म्हणजे मी आणि माझ्या बाजूचा समाज, आणि गॉड मॅन म्हणजे मी आणि संपूर्ण विश्वाची माझे घरं मानून जो समाजाची सेवा करतो ते काम बाबांनी केलं. आमच्या गावात मला कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक वारसा नाही, असं असताना या दोन माणसांच्या संगतीत आलो. मी आणि दादा गावात आम्ही 3 देवळं यांच्या संगतीत आल्यामुळे उभी केली. हे आमच्या जीवनाचं, ते आमच्या संगतीत आलेलं आम्ही यश समजतो. आणि म्हणून बाबांचा स्वभाव थोडासा कडक होता. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते तेवढ्यापुरती बोलत, पण ते हट्टाने करायचा प्रयत्न करत नसत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि त्यांचा ते चालून ठेवत. सतत नामस्मरण, परमेश्वराची प्राप्ती कशी आपल्याला होईल, इतरांना सुख कसं मिळेल. बाबा म्हणजे आमच्या गावातलं सर्व रोगावरचं औषध होतं. इंचू चावलं बाबांच्याकडे यायचं, गाय बैल म्हैस हरवली बाबांच्याकडे यायचं, लग्नपत्रिका जमत नाही बाबांच्याकडे यायचं, पोराला ताप आला बाबांच्याकडे यायचं. सगळ्यावरचं औषध बाबा त्यांनी मिळवलेल्या परमेश्वराच्या इच्छाशक्तीच्या जीवावर आम्हाला देऊन आमचे कुटुंब सुखी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावावर त्यांचे प्रचंड उपकार आहेत, ते कधीही विसरले जाणार नाहीत. त्यांच्या जाण्यानं या कुंभार परिवारास नव्हे तर शेजारच्या हिंदूराव परिवाराला दुःख झालेलं आहे. म्हणून मी त्यांना माझ्या हिंदूराव परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अखंड हरिनाम सप्ताह न्हावे आणि सासने या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. शेवटची श्रद्धांजली बरं ते जायचं. शेवटची श्रद्धांजली घरतगुरुजी वाहतील. तत्पूर्वी ज्यांना श्रद्धांजली व्हायची त्यामध्ये साहेबांना जायचंय म्हणून आपण प्रत्येकनुसार वरिष्ठ माणसं शेवटी असतात, पण त्यांना मिटिंगला जायचे म्हणून मी त्यांना विनंती करणार. तत्पूर्वी भाऊ बोलणार आहे, उल्हास भाऊ. मग त्यानंतर सर्वजण श्रद्धांजली वाहतील. फक्त एक विनंती की एकाच वक्त्याने बोललेल्याचं दुसऱ्या वक्त्याने पुनरुच्चार केला नाही तर अनेकांना जास्त बोलता येईल. हरिभक्त परायण शिवस्वरूप जनार्दन धर्माजी शिंदे अर्थात केवळ या गावचे नाही तर संबंध तालुक्याच्या बाहेरचे सगळ्यांचेच गोरोबा काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. उपस्थित असलेले आदरणीय पवारसाहेब, प्रमोददादा हिंदूराव आहेत, त्याचबरोबर कमळाकर भाऊ आहे, असे रामभाऊ दळवी आहे किंवा परमार्थ क्षेत्रातील आपण सगळी दिग्गज मंडळी बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात. बंधू भगिनी आणि मित्रांनो, माझ्या अगोदर या गावचे सुपुत्र रमेश सुंदरराव सरांनी सांगितलं की गोरोबा काका ह्या गावचे एक वैभव होतं. मी थोडी पुढे जाऊन दुरुस्ती करतो की गोरोबा काका केवळ या गाव किंवा परिसराचं वैभव नव्हतं, तर निश्चितच ते हरिभक्त परायण धनाजी महाराज भोईर यांनी प्रवचनामध्ये त्यांच्या संबंधी सगळं सांगितलं. तर गोरोबा काका हे मला असं वाटतं तालुक्याचं वैभव होतं. आपण पाहतोय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य ही एक संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, गोरोबा संत असतील, हे सगळे संत या राज्याच्या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला, मला असं वाटतं की त्यांनी अखंडपणाने समाजाचं प्रबोधन केलं आणि त्यांचंच कार्य या सगळ्या मंडळीला मला असं वाटतं आपण नाही पाहू शकलो. संत गोरोबा काकांना सुद्धा आपण नाही पाहू शकलो, परंतु आज मूर्तिमंत गोरोबा काका म्हणून आज मला असं वाटतंय आपल्या गोरोबा काकाकडे आपण सगळे पाहायचो, हे निश्चितच फार महत्त्वाचं आहे. खरं तर त्यांचं सगळं जीवन मला असं वाटतंय हे सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना फार जवळून माहिती आहे. अतिशय साधी राहणी आणि विचार मात्र अतिशय उच्च होते. समाजामध्ये फिरत असताना किंवा असं म्हणतात
माणसानं किती सत्ता संपत्ती पैसा अडका मिळवला त्यापेक्षा समाजामध्ये प्रेमाची संपत्ती किती मिळवली हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं की आयुष्यामध्ये त्यांनी कसली संपत्ती मिळवली असेल तर समाजामध्ये सातत्यानं फिरत असताना माणसं जोडणं आणि माणुसकीची संपत्ती ही फार मोठी संपत्ती निश्चितच गोरोबा काकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवली. खरं तर त्यांचं जीवन मी मगाशीच येता येता आमच्या काही सहकाऱ्यांना गाडीमध्ये बोललो की आपण बरेच जण आम्ही सुद्धा भाषणं करतो पण तसे वागूच असं नाही. बऱ्याच वेळेला कीर्तन होईल प्रवचन होईल परंतु सांगणारा तसं वागेल याची खात्री नाही. परंतु गोरोबा काका त्याला अपवाद होते. मला असं वाटतंय असं म्हणतात की आधी केलं आणि मग सांगितलं. स्वतः ते आचरणात त्यांनी आणायचं आणि मग इतरांना सांगायचं. अशा प्रकारचं आयुष्यभर त्यांनी समाजाला निश्चितपणानं उपदेश केलाय. खरं तर मी अनेक वेळेला सांगत असतो गोरोबा काका किती शिकले होते हे मला माहीत नाही. मी अनेक वेळेला सांगतो की पुस्तकं वाचून माणूस ज्ञानी होईल परंतु समजदार होईलच असं नाही. आणि म्हणून पुस्तकाच्या वाचनाबरोबर समाजामध्ये माणसंही वाचली पाहिजे माणसं जोडली पाहिजे. आणि ते अतिशय महत्त्वाचं फार मोठं काम गोरोबा काकांनी केलं आहे. खरं तर साहेबांना घाई आहे अनेक जणांना बोलायचे मी अधिक वेळ आपल्या ठिकाणी घेत नाही परंतु गोरोबा काकांच्या बाबतीत निश्चितपणानं खूप काही बोलता येईल. केवळ या कुटुंबासाठी तर ते दुःख निश्चित आहे पण तालुक्यासाठी आहे. आणि काकांनी जे आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना कुटुंबाला जे संस्कार दिले ते निश्चितच चांगल्या प्रकारचे संस्कार दिलेले आहेत. त्यांची संस्कृती पुढच्या काळामध्ये जतन करणं हीच त्यांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. मी स्वतः माझं बांगर कुटुंबीय त्याचबरोबर ज्या ज्या काही राजकीय सामाजिक संस्थेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्याच संस्थांच्या वतीनं स्वर्गीय गोरोबा काकांच्या जीवात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. मी शेवट करा सांगतो जरा एक विषय नमस्कार मंडळी. जरा मी मुद्दाम अगोदर बोलायला उठलो. आपल्या गावचे सुपुत्र तुमच्या आमच्या सर्वांचे गोरोबा काका यांचं दुःखद निधन झालं. ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. त्यांचे मोठे बंधू इथे आहेत महाराज. आपण सर्वजण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आहेत. धनाजी महाराजांनी मगाशी बोलत असताना सांगितलं का अशी चांगली माणसं समाजामध्ये आहेत. त्याच्यापैकी एक नावाजलेलं होतं आमचे गोरोबा. मला आठवतं मी 4 वर्षापासनं गणपती घ्यायला मी जातो वडिलांच्या बरोबर मी यायचो. आता जवळजवळ मी 65 वर्षात आहे. गेली 59 वर्ष मी यांच्या घरी यायचो. त्यावेळी गणपती द्यायला हेच असायचे. 59 माझ्यासारखे बरेच निरनिळ्या समाज बांधव पण आहेत. 60-65 वर्ष माझ्या अगोदरच्या पण पिढीचे काही लोक असतील इथे ते जवळजवळ 65 वर्ष आपण त्यांना दर गणपतीला आपण सगळ्यांनी पाहिले. फक्त या वर्षच असं हेच वर्ष असं गेलंय जाणार आहे ते आपल्याला गणपती द्यायला नसणार. आणि म्हणून मगाशी धनाजी महाराजांनी सांगितलं त्यांची स्मृती आपल्याला चिरकाल ठेवायची असेल त्यांचं आपल्याला आचरण घ्यायचं असेल तर त्यांच्या नावाने काहीतरी सुरू केलं पाहिजे असं मगाशी त्यांनी उल्लेख केला. त्यांनी हेही सांगितलं का आपल्याला पुतळा एखादा उभा केला पाहिजे. सगळं काय केलं. पवार साहेबांनी मुद्दाम इथे थांबवलं 2 मिनिटासाठी. मला असं वाटतं आपण समाज बांधव कुठल्या जातीपाती धर्माचा हा विषय नाही. हा अध्यात्माचा विषय आहे. आणि म्हणून यांच्या नावाच्या रूपाला साजेल असं काही एखादं काही करता आलं आपल्याला तर त्याचा पुढाकार पवारसाहेब आणि मी त्यांना साथ द्यायला तयार आहे. जे काय कराल तुम्ही अध्यात्म क्षेत्रातली मंडळी उद्या पुतळा उभारायचा झाला तर त्याच्यासाठी जी मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू अशा प्रकारचा विश्वास मुद्दाम या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो. गोरोबा काकाबद्दल मी जास्त बोलणं उचित होणार नाही. त्यांचे मोठे बंधू यांच्याशी माझा अनेक वर्ष आध्यात्मिक याच्यासाठी भेटत असतो बोलत असतो. अनेक तीर्थयात्रा झाल्या असतील. माझे वडील पखवाज वाचायचे त्याच्यामुळे मी जायचो त्यांच्याबरोबर. ही मंडळी भजन गायची टाळ वाजवायची. एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण समाज बांधवांच्या बरोबर राहिले. आजार पण कोणाला चुकत नाही परंतु आजारावर सुद्धा मात करून ते हिमतीने एवढे वर्ष राहिले त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पॉवर नक्कीच होती. आणि म्हणून धनाजी महाराज तुम्हाला जी मिळालेली प्रेरणा आहे ती या पुढच्या काळामध्ये समाजाला उपयोगी होईलच होईल. राजकारण जरा बाजूला ठेवा.
परंतु जो जो रंजलाय गांजलाय त्याला मदत करण्यासाठी गोरोबा काकांच्या नावानं आपण काहीतरी सुरू करू. इथे एकनाथ आहे, मनोहर आहे, बाकीची मंडळी आहे. आणि मी माझी पवारसाहेबांना नम्रतेची कळकळीची विनंती करणार आहे तर आमच्या सगळ्यांची गणपती झाल्यावर एक बैठक तुम्ही ठेवा कॉलेजला. आम्ही सर्व आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी येऊ आणि फक्त बोलण्यापुरता हा विषय न राहता कृतीत आणण्यासाठी काहीतरी उपाययोजना करू. हा एक आपण संकल्प या निमित्तानं करूया. गोरोबा काकांच्या जाणीने निश्चितच समाजाची हानी झाली आहे. त्यांच्या जाणीने दुःख नक्कीच झालेलं आहे. त्यांची मुलं आहेत, मुलगी आहे, बहिणी आहेत. माझ्या गावची आणि आजूबाजूच्या परिसरांना नक्कीच दुःख झाले आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करेल की हे दुःख सहन करण्याची शक्ती आम्हा सर्वांना देऊ आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशा प्रकारची परमेश्वराला प्रार्थना करतो. नमस्कार. आता पवारसाहेब बसून बोल. नमस्कार मंडळी. तालुक्यातील एक अग्रगण्य प्रवचनकार, कीर्तनकार, हरिभक्तपरायण वामन महाराज शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू, त्याचप्रमाणे त्यांची 3 मुलं, 2 मुली, यांचे वडील हरिभक्तपरायण कैलासवासी गोरोबा काका कुंभार यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दुःखित शिंदे कुटुंबीय, त्यांचे सर्व आलेले नातेवाईक, तालुक्यांतून आणि रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून आलेले सर्व त्यांचे स्नेही आणि नातेवाईक, उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांनो, बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदरच्या या ठिकाणी प्रवचनाची सेवा या ठिकाणी केली ती हरिभक्तपरायण भोईर महाराज यांनी प्रवचन करता करता महाराजांच्या जीवनाचा उलगडा आपल्या सर्व समाजाच्या पुढे या ठिकाणी मांडलेला आहे. बाबांचे शिष्यच असल्यामुळं जवळून त्यांना अधिक माहिती या ठिकाणी होती आणि प्रवचन ठेवण्याचा हेतूसुद्धा स्पष्ट होता. ज्यांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती आहे अशा प्रवचनकाराचं प्रवचन ठेवावं या भावनेनं, या हेतूनं हे प्रवचन या ठिकाणी धनाजी महाराजांनी केलेलं आहे. माझ्या अगोदरच्या 2-3 वक्त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. आपल्याला सर्वांनाच माहीत नसेल कदाचित की वामन महाराज शिंदे आणि हे त्यांचे दोन्ही भाऊ यांचा जन्म खरं माल्हेड गावामध्ये झालेला आहे. आज ते जरी आपल्याला न्हावे गावामध्ये ह्या ठिकाणी त्याचं वास्तव्य पुढच्या काळामध्ये झालं, परंतु त्यांचे वडील हे शिक्षक होते आणि शिक्षक म्हणून त्या ठिकाणी ते मालेडला राहायचे. ही 2 मुलांचा जन्म त्या ठिकाणी झाला. कदाचित आमचा जन्मच नव्हता, त्यामुळं आम्हाला काही त्याच्यातलं फारसं त्या काळामध्ये कळलं नाही. परंतु ह्या दोन्ही विभूती जी समाजामध्ये सगळ्यांना प्रबोधन केलं किंवा समाजामध्ये समाज हा चांगल्या वाटेला जावा अशा प्रकारचं आयुष्यभर ज्यांनी तळमळ केली, अशापैकी ह्या 2 माणसं ही माल्हेड गावामध्ये जन्माला आली आणि तिथून मोठी झाली आणि मग पुढच्या काळामध्ये स्थलांतर या न्हावे गावाला या ठिकाणी झालेलं आहे. कदाचित आमच्या गावातल्या सगळ्याच लोकांना या 2 माणसांचा स्वभाव किंवा कोण पुढे होणार आहेत हे उमगलं नसेल. त्यामुळं कदाचित नाही तर गावाने आग्रह केला असता न्हाव्याला जाऊ नका, मालेडलाच राहा. परंतु गाव समजून त्या काळामध्ये समजलं नसेल, अज्ञानामुळं काही कळलं नसेल आणि मग अशा काळामध्ये हे दोन्ही विभूती ह्या ठिकाणी आलीत. इंदुराव साहेबांनी अनेक लोकांनी सांगितलं तर गरिबीची परिस्थिती, फक्त एकदाच गणपती मूर्तिकार असल्यामुळं गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करणं आणि परमार्थामध्ये आपला काळ घालवणं अशा प्रकारचं कार्य बाबांचं सातत्यानं निश्चितपणानं चालू होतं. मला त्यांची तब्येत इतकी ठणठणीत वाटायची. वामन महाराजांच्यापेक्षाही ते मोठे भाऊ, यांची पण तब्येत खूप चांगली आहे तशा प्रकारची. आपण पाहिलं तर अद्यापही ते सगळ्या गावांच्या मध्ये जातात,
चारधामला जात असताना ते पायी गेले प्रमोदराव. आपण खालीच थकलो, घोड्याशिवाय आपल्याला वरती जाता नाही आलं. पण त्यांनी पायी जाऊन चारधामच्या ठिकाणी केलेलं आहे तेवढ्या वयामध्ये. हे विशेष आहे, ईश्वराचीच देणगी आहे या ठिकाणी. आणि म्हणून असं हे कुटुंब मी पाहिल्यानंतर फारशी मला माहिती नव्हती, परंतु मुलं या ठिकाणी पाहिली. हा मोठा मुलगा ह्या ठिकाणी आहे, उत्तम प्रकारचा संसार या ठिकाणी सांभाळतोय. दुसरा मुलगा हा मुंबई महानगरपालिकेत शिक्षक आहे आणि आदर्श शिक्षक म्हणून या वर्षाचा पुरस्कार महाराजांच्या मुलांना मिळाला आणि तो महाराजांनी डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलाचा सत्कार हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आदर्श शिक्षक म्हणून त्या ठिकाणी झाला, असा एक योग त्यांनी या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिला. मुलगी मी पाहिलं तर एक शिक्षिका आहे, जावई हायस्कूलला त्या ठिकाणचा टीचर आहे. आणि मग या सगळ्या कुटुंबातलं जर आपण पाहिलं तर अतिशय शिकलेली मुलं आहेत, ज्ञानी मुलं आहेत, संस्कारी मुलं आहेत. हे संस्कार सुद्धा या दोन काका आणि वडिलांच्याकडनं या कुटुंबाला निश्चितपणानं मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळं गरिबी किती असेल तरी माणसाने संयम ठेवून पुढे चाललं आणि आपलं ध्येय, आपलं आयुष्य आपल्याला दिलंय कशामुळं आणि आपल्याला काय करायचं आहे हे ज्यांना कळलं त्याच्यातले हे गोरोबा काका होते असं मी या ठिकाणी मानतो. सगळ्यांच्या कार्यामध्ये जाणं, जसं महाराजांनी सांगितलं या परिसराच्या गावामध्ये एखादा मृत्यू झाला आणि तो 2 वाजेपर्यंतचा झाला तर त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन करणं आणि शेवटच्या स्तरापर्यंत अग्नी देईपर्यंत त्या ठिकाणी थांबणं, हे त्या वयामध्ये बाबांनी केलेलं हे फार मोठं कार्य आहे. सगळ्यात या दिंड्या मसावरनं कांबलिंगेश्वरनं ही दिंडी निघते, ती मी डोळ्यांनी या ठिकाणी पाहिले. सगळ्याचं नेतृत्व करणं, संघटनात्मक लोकांना बरोबर घेणं, शुद्ध मनाने लोकांना सांभाळणं, हे बाबांनी केलेलं कार्य आहे. मी तर मला बघितल्यावर ते आनंदाने माझ्या पुढे यायचे, खिशातली पुडी काढायची आणि त्याच्यामध्ये खडी साखर असेल. ती खडी साखर काढल्यावर पहिला एक तुकडा मला द्यायचे, पहिले हे तुम्ही घ्या, आणि मग माझ्या बाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा एक एक तुकडा द्यायचा. ही त्यांना खिशामध्ये कधी पाहिलं तर ती खडी साखर त्यांची असायची आणि ती खडी साखर आपल्याला त्या ठिकाणी खायला द्यायचे. त्यांचं जीवन मी अतिशय डोळ्यांनी पाहिले. मला हे समजलं नाही, अनेक महाराज होऊन गेले, तालुक्यात गेले, ठाणे जिल्ह्यात गेले, यांनाच गोरोबा काका का नाव ठेवलंय? याचा अर्थ मतीत असा आहे की गोरोबा काकांचं जीवन जे त्यांनी पाहिलेलं आहे ते अंगीकारलं आहे आणि स्वतः गोरोबा काकासारखं समाजामध्ये वागण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. म्हणूनच समाजाने मला वाटतंय त्यांचं नाव असताना देखील त्यांना गोरोबा काकाच नावाने संबोधलं जायचे. असे बाबा या कुटुंबामधून निघून गेलेले आहेत. आम्हाला, मी माफी मागतो, समाजाची कार्यकारिणीची निवड आहे, मी त्या कमिटीचा अध्यक्ष आहे आणि सोबत असणारे सगळेच इथं उभे आहेत. ते मगापासून आमचं चाललं होतं का जायचं का असं, पण 2 शब्द बोलल्याशिवाय जावंसं वाटत नाही. म्हणून आपली सगळ्यांची शिंदे कुटुंबाची मी माफी मागतो. तर मी गेल्याशिवाय मीटिंग सुरू होणार नाही. 2-4 फोन येऊन गेले, म्हटलं थोडंसं कळ काढा, 15-20 मिनिटं निघतो मी, आणि म्हणून या ठिकाणी मला जायचे. नाही तर मी माझी श्रद्धांजली वाहताना समाज मला नेहमीच मोठं नाव द्यायचं असते. शेवटची श्रद्धांजली मी या ठिकाणी करत असतो. अपवादात्मक या ठिकाणी आज मी अगोदर बोललेला आहे. आणि म्हणून अशी व्यक्ती आपल्यामधून गेली, केवळ ते दुःख या कुटुंबापुरती मर्यादित राहिलेलं नाही. या परिसराला मी पाहिलेलं काय, या सगळ्या लोकांच्या मध्ये हा चांगला मार्ग दाखवण्यासाठी आपलं अखंड आयुष्य बाबांनी त्या ठिकाणी वेचलेलं आहे. शेवटी माणसं जन्माला येतात, जावं लागतं, मृत्यू लोक आहे. आपण सगळ्यांनाच पाहिले, साधू संतांनाही चुकलेलं नाही आणि त्यामुळं आपल्याला कोणालाच नाही, बाबांना काय आपल्यालाही कोणाला चुकणार नाही. परंतु माणसं जन्माला आली, ज्या काळापत्ती जगली, या मधल्या काळामध्ये कुटुंबासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, लोकांना काय प्रबोधन केलं, चांगल्या मार्गामध्ये कसं नेण्याचा प्रयत्न केला, असा जर सगळा आढावा आपण घेतला तर बाबांनी निश्चितपणानं जन्माचं सार्थक करून समाजाला पुढे नेण्याचं काम, चांगल्या मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या निधनामुळं निश्चितपणानं शिंदे कुटुंबाला, त्यांच्या सर्व मुलांना, नातेवाईकांना हे दुःख झालेलं आहे. त्याबरोबर या परिसरातल्या सगळ्यात हरिभक्तपरायण संप्रदायाला दुःख झालेलं आहे. न्हाव्या गावचे जरी ते कुटुंब वेगळ्या समाजाचं असलं तर त्यांनी कधीच भासून दिलं नाही. गाव आणि आपण ह्याच गावातले आहोत.
त्यामुळं सगळ्यांशी समरस होण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं याही गावाला, नव्या गावच्या गावकऱ्यांना दुःख झालेलं आहे. माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीनं, माल्हेड ग्रामस्थांच्या वतीनं, जनसेवा शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो. आपली रजा घेतो. कृपया जरा इकडे लक्ष असू द्या. आत कार्यक्रम चालू होता आणि आतल्या विधीचं काम अपूर्ण होतं आणि साहेबांना व मान्यवर मंडळीला जायचं होतं, म्हणून आपण पाकोट्याचा कार्यक्रम पुढे ठेवला होता. कुणालाही वेळ नको आणि कामात व्यत्यय नको. तर जे शेवटची श्रद्धांजली घरात बाबा वाहतील तत्पूर्वी आता चटकन पागोट्याचा कार्यक्रम होईल. मामा जे असतील कृपया त्यांनी पागोटा बांधून घ्यायचा आणि तदनंतर बाकी विचार व्यक्त होतील. कृपया फक्त ज्यांना जायचे ते मान्यवर जातील, बाकीच्यांनी या व्यासपीठावरनं हलू नये ही तुम्हाला विनंती. नमस्कार सर्व समाज नेते बांधव, बंधू भगिनी, दुःखित असं शिंदे कुटुंबीय, न्हावे गावचे ग्रामस्थ, मालेर गावचे ग्रामस्थ, मुरबाड तालुका आणि आम्ही जे काही त्यांचे चाहते आहोत ते सर्वांना जे दुःख झाले आहे ते सर्वजण आज आपल्यातून जे निघून गेलेले आहेत त्यांच्या शेवटच्या कार्यासाठी आपण उपस्थित आहोत. ते हरिभक्त परायण आणि मला वाटतंय एक अध्यात्मातील मुरबाड तालुक्यातील भीष्माचार्य आणि ज्यांनी अहोरात्र समाजासाठी सेवा केली ते सगळ्यांचे गोरोबा काका, त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू वामन बाबा आणि एकनाथ असेल, रामदास असेल, त्यांची मुलं मुली, सर्वच समाज बंधू भगिनीनो, साहेबांचं मार्गदर्शन झालं आहे, इंदुराव साहेबांचं झालं आहे, परंतु मी एका दिंडीचा अध्यक्ष या नात्याने आणि बाबा त्या दिंडीचे चालक म्हणून मला 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. या अनुषंगाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. बाबांचा ना माझा संबंध 1976 साली आला, कारण इथे हायस्कूल आणि 76, 77 आणि 78 मी या हायस्कूलमध्ये शिकलो. माझा वर्गमित्र योगायोगाने एकनाथ आणि एकनाथ वर्गमित्र असल्या कारणाने घर इथेच बाबांचं, त्याच्यामुळे मला इथं जाणं येणं त्या कालच्या परिस्थितीला अनुसरून भाकरी नसेल काही नसेल तर या घरामध्ये येऊन आम्ही खायचो. डबा आणला नाही तर गोरोबा काकांच्या घरी यायचं. रात्री आमचे क्लास चालायचे. क्लासला आल्याच्या नंतर अंगावर जर काही आणलं नाही तर मला वाटते घोंगडी असेल, गोधडी असेल, चादर असेल ती मागायला बाबांच्या घरी यायचं. त्या दिवसापासूनचा संबंध. त्याच्यानंतर योगायोगाने 2001ला म्हसाळ चेरोली दिंडीची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून अध्यक्ष या नात्याने बाबा चालक, गरजगुरुजी चालक, धनाजी महाराज चालक, ते त्यांच्या जोडीला जे संस्कार मिळाले त्या संस्काराच्या अनुषंगाने आज आम्ही जगतोय. म्हणजे तोही एक योगायोगच आहे. त्याच्यानंतर शिरवली परिसराचा बाबांच्यावर जास्तच प्रेम. काही जरी असेल तर शिरवली परिसरात काही घडलं, मानवली शिरवली का बाबांना बोलवायचं, त्याच्यामुळे ते आणखीच संबंध आले. अशा या गोड विभूतीला आपण मुकलोय. मी माझ्या रेल्वे कुटुंबाच्या वतीने असेल, मासा चेरोली दिंडी सोहळेच्या वतीने असेल, त्याचप्रमाणे आपण काही जे काही आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर दिंडी सोहळे काढतो त्यांच्या वतीने, बाबा माझ्या जोडीला बऱ्याच भारतामध्ये आम्ही जे काही दिंडी सोहळे काढले, शिंदे बाबा सुद्धा होते, ते संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, इथे जे काही आम्ही हरिनामशक्ती केली त्या हरिनामशक्तीतील भाविकांच्या वतीने, अखिल मुरबाड तालुका कुणबी समाजाच्या वतीने आणि तुम्ही आम्ही सर्वजण जमलो तुमच्या सर्वांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने बाबांना भावपूर्ण अशी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतोय. पागोटा बांधा पहिला. सर्वांना जय गोरोबा. उपस्थित सर्व ज्ञाती बांधव, आप्तेष्ट, सगळी सोयरे, त्याचबरोबर शोकाकुल शिंदे परिवार, आपण आज ज्यांच्या उत्तर कार्यानिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत, जमलेलो आहोत, ते स्वर्गीय सर्गवासी जनार्दन महाराज शिंदे, त्यांनाच आम्ही सगळेजण गोरोबा काका या नावाने उद्बोधतो. आमच्या समाजाचं भूषण आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की
यापूर्वी याच्या अगोदर त्यांच्याबद्दल जी काही त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची जीवनाचा पट आपणासमोर त्यांनी मांडला. आम्ही सगळे कुंभार समाज खरं धन्य आहोत की या छोट्याशा पंचकृषीमध्ये असणाऱ्या छोट्याशा गावामधून एक बाबा आमचे तेरला आहेत गोरोबा काका, आणि भूषणावर ठाणे जिल्ह्यामधून आमचे हे गोरोबा काका या ठिकाणी आहेत आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी होणारे आम्हाला अभिमानाचं आहे की ठाणे जिल्ह्याला हे भूषणावर आहे. बाबांबद्दल बोलायचं झालं तर अगदी स्मितभाष्य, हसतमुख, परोपकाराची भावना त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली. जिथे भेटतील तिथे चौकशीने आतुरतेने आपली चौकशी करून आपल्याला योग्य तो सल्ला, योग्य तो ज्ञान देणारे. मी त्यांच्याबरोबर ज्या 2-4 भेटी झाल्या, माझे मित्र कैलासवासी विलास कुंभार, आम्ही अगदी जीवलग एकमेकाला सगळ्या कामामध्ये ज्यावेळेला फिरायचो त्यावेळेला बाबांचा सहवास आला, त्यावेळेला समजलं. कारण हे शिंदे महाराज, एक हे गोरोबा काका आणि दुसरे वामन महाराज शिंदे, समाजाला एक आदर्शवत असणारे हे सगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या वागण्यामधून समाजाला नेहमीच काही ना काही मिळत गेलं. समाज सुदृढ होत गेला, समाज ज्ञाती होत गेला. आध्यात्मिक क्षेत्र काय असते या ठिकाणी समाजाच्या प्रथेप्रमाणे मामाशिवाय कोणी पागोटे बांधू नये असं आपण सगळ्या ठिकाणी म्हणतो, आणि याही ठिकाणी तीच जी आहे ती रीत आपण या ठिकाणी पाळायची आहे. आणि मामा या ठिकाणी पागोटेचा बांधण्याचा कार्यक्रम करणार आहे. सर्व समाजाला नेहमी सांगितलं जाते, आता मगाशी पण इंदुराव साहेबांनी सांगितलं की समाजामध्ये काही ज्या रीतिरिवाज आहेत, ज्या प्रथा आहेत, ज्या परंपरेने चालत आलेल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपण जाऊन जर काही वेगळं केलं तर त्या कुठेतरी समाजाला बोलतात, टोचतात. असं कुठेही होऊ नये. या ठिकाणी तर होणारच नाही, कारण मूर्तिमंत दैवी या ठिकाणी अवतरलेलं आहे. आणि खरोखर आम्ही खरोखर भाग्य आहोत की अशी विभूती ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला आमच्या समाजाची खूप मोठी हानी होते. समाजाला भरकटलेल्या दिशेला गेलेला समाज एका ठिकाणी आणून त्याला एक योग्य प्रकारे उभारणी देणे, आपली पारंपरिक व्यवसाय जे त्याला वृद्धिंगत करणे, ती जपणे, तिला वाढवणे, अशा प्रकारची प्रेरणा या सगळ्या मूर्तिमंत माणसांकडून आपल्याला मिळते. आणि ती आम्ही आज खरोखर हरपलो आहोत. बाबांच्या या सगळ्या जीवनाचा जर पट सगळ्यांनी या ठिकाणी मांडला त्यावरनं आम्ही सहज बोध घेऊ शकतो की जीवन किती आहे आपलं. मगाशी पवार साहेबांनी सांगितलं की जो या ठिकाणी आलेले त्याला प्रत्येकाला जाणं आहे, पण येण्याचा आणि जाण्याचा जो मधला कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आपण आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी, आपल्या असणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी काय करतो, काय निर्माण करू शकतो. या ठिकाणी बाबांनी निर्माण करून गेलेलं आहे. अध्यात्म म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय, लोक कशी जमा करायची, किती जोडायची, कशा प्रकारे त्यांना ज्ञानी बनवायचं, कशा प्रकारे त्यांना उभं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण यांच्याकडनं घेणार आहोत तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आणि ही आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की या प्रकारचं आचरण आपल्यामध्ये उतरवू, आपल्याला त्यांच्याकडनं तशा प्रकारची सेवा घडवू. मी शिंदे कुटुंबाकडनं पण अपेक्षा करतो की बाबांचं जे कार्य आहे ते असंच पुढे अखंड चालू आपल्याकडनं राहो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करेन. बाबा गेल्यामुळे शिंदे कुटुंबियांवर, त्यांच्या 2-3 मुलं मुली, नातू नाती असतील या सगळ्यांवर दुःख झालेलं आहे. त्याचबरोबर या नावे गावावर दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती मिळो अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो. आणि मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीने, त्याचबरोबर शहापूर तालुका, मुरबाड तालुका आणि ठाणे जिल्ह्यावर जी कुंभार समाज संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र लेवलवर महासंघाची जी कामं करत आहेत त्या सगळ्या महाराष्ट्र लेवलवरच्या कुंभार समाज संघटनांच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले या न्हावे गावातले आपले गुरुवर्य ब्रह्मलीन
स्वानंद सुख निवासी आदरणीय गोरोबा काका यांचं दिनांक 13/8/2024 रोजी देहावसान झालं. महात्म्यांचा कधी मृत्यू होत नसतो आणि आज या ठिकाणी त्यांचं उत्तर कार्य सादर होत आहे. मी फार काळ जास्त बोलणार नाही. माझ्या अगोदर बऱ्याच दिग्गज नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी या ठिकाणी काकांचा उल्लेख केलेला आहे. माझं अंतःकरण या ठिकाणी असं भरून येते की त्या परिसरामध्ये काकांनी जे काही परमार्थिक क्षेत्रात जे काही कार्य केलं, अतिशय अभेद्य असणारा समाज त्यांनी परमार्थिक क्षेत्रामध्ये आणला, ही त्यांची एक फार मोलाची कामगिरी आहे. आमच्या परिसरामध्ये कानोळे येथे त्यांनी सत्संगाची स्थापना केली भरत गुरुजी आणि यांच्या दोघांच्या सहकार्यामध्ये. ही एक त्यांची फार मोठी जमेची बाजू आहे. मुळात आम्ही त्यांच्यापेक्षा खूप वयाने लहान जरी असलो, आमचा त्यांच्यावर कृपा आशीर्वाद वरदहस्त होता. आणि अशा विभूती ज्या वेळेस आपल्या समाजातून जातात, खरोखर त्यांचं जीवनचरित्र हे असं गंगेच्या पाण्यासारखं निर्माण होतं. सांगण्याचा उद्देश हाच का असे महान विभूती ज्या वेळेस समाजामध्ये येतात आणि जातात, पण त्यांच्या गुणवत्तेची कदर ही सर्वसामान्यांना होत नसते. म्हणून संत जे आत्मज्ञान चोकडी, संत जे माझी रुपडी, ते दृष्टी पड आवडी कामिनी तशी. संतांना महात्म्याला जर ओळखायचं असेल तर आपण अगोदर महात्मा व्हावं लागतं. म्हणून अशी ज्यांची थोरवी गती असं गोरोबा काका आमच्यातून गेलेले आहेत. आणि माझ्यानंतर बऱ्याचशा व्यक्तींनी या ठिकाणी त्यांचं आपलं मनोगत व्यक्त करायचे. अशा व्यक्ती आमच्या परिसरामधून गेलेल्या आहेत. आणि खरोखर धनाजी महाराजांनी, पवार साहेबांनी सुद्धा इथे उल्लेख केलेला, अशा या व्यक्तींचं स्मारक व्हावं हे सर्व समाजाला, सगळ्यांनाच मान्य आहे. म्हणून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, समाज ज्ञाती, बाबांच्यावर प्रेम करणारे सर्व समाजातील या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरोखर अशा या महात्म्यांच्या जाण्यानं त्यांचं चरित्र सर्वच ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेलाच आहे. म्हणून गेले दिगंबर विश्वविभूती, राहिल्या त्या कीर्ती मागे. अशा या बाबांच्या निर्वाणानं आपल्या समाजाची, सर्व परिसराची या ठिकाणी पोकळी झालेली आहे. त्यांची पोकळी भरून काढण्याची या ठिकाणी कोणी होईल असं मला वाटत नाही. म्हणून त्यांच्या जाण्यानं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत नाही, कारण ते अगोदरच मुक्त होतं. जे वर्तत असतात देही, म्हणून ते देही ना माझ्या ठाई, ते मुक्तच होतं. मी त्यांना काय श्रद्धांजली अर्पण करण्याची काही गरजच नाही, ते मुक्तच होतं. असे बाबा आपल्या शरीर रूपाने गेलेले आहेत. त्यांच्या या प्रभूचरणी त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो. आणि याच ठिकाणी माझे थोडक्यात मी मनोगत संपवतो. खरोखर बाबांचा परमार्थ कृतार्थ झाला, जन्म सफल झालं. आदल्या दिवशी त्यांच्या घरी नामस्मरणाचा बैठक झाली, चिंतन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी देह ठेवला. म्हणजे प्रभू परमात्म्याच्या साक्षीने त्यांना परमेश्वर त्यांच्या दरबारात घेऊन गेला. अशा प्रकारचा सुतवाद या अगोदरच्या वक्त्याने केलेला आहे. यानंतर अशी पाखरे येती क्षणभर स्मृती ठेवून जाती. भरपूर काही लोक माझ्या अगोदर बोललेली आहेत. वेळेचा अभाव आहे. काय बोलू, बोलण्यासारखं आहे ते कधी संपणार नाही. शिंदे महाराजांच्या सारखी सत्ते शिंदे, हे बाबा शिंदे यांचा आमचा अगदी सखोल जवळचा परिचय होता, व्यक्त होत नाही. आणि पुन्हा आजचा दिवस येणार नाही. मी तर कधी श्रद्धांजली अर्पण करीत नसतो, फार तर एखादा कार्यक्रम करीत असतो. पण आता वेळेच्या अभावामुळे फार काही त्यांना बोलायचंच नाही आपल्याला. पण 2 शब्दामध्ये फक्त त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आलेलं आहे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, या विषयावर आमची सखोल चर्चा व्हायची. बाबा जे गेलेले आहेत, जन्म काय, मृत्यू काय, हे यांच्यापासून पण समोर बसलेले महाराज दोघे बंधूंच्या पासून ह्यांची पण त्यांची पण सगळ्यांचाच परिचय. आता परिचय किती हे सांगत वेळ घालवण्यापेक्षा पुष्कळशा लोकांना बोलायचे आहे, म्हणून मी अधिक वेळ घेतच नाही, इथंच थांबतो. मी फक्त या शोकाकुल शिंदे कुटुंबावर, आपल्या सर्व परिसरातील आध्यात्मिक माणसांच्यावर, नावेगावावर जी दुःख कळा पसरलेली आहे, त्याच्यात माझा दुःख वाटा असावा यासाठी एक शब्द वापरण्याची मला संधी दिली. त्याबद्दल आयोगांचं धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड व्हावा. उपस्थित समाज बांधव आणि शोकाकुल शिंदे परिवार, मी राजेश पाटील वाड्यावरून आलो आहे.
या घराण्याचा आणि माझा संबंध असा की माझा मोठा भाऊ योगेश पाटील आणि देवानंद शिंदे हे 1998 पासूनचे वर्गमित्र असल्या कारणाने गेली 24 ते 25 वर्ष या घराशी माझं अत्यंत जणू हे माझं दुसरंच घर आहे, या भावना माझ्या आहेत. बाबांविषयी अनेक जण बोलले, आदरणीय पवारसाहेब बोलले, हिंदूराव दादा बोलले, इतर मंडळींनी सुद्धा सांगितलं. परंतु मी थोडा वेगळ्या दिशेला बाबांविषयी बोलू इच्छितो की आपण समाज म्हटलं की कोणत्या तरी एखाद्या जाती समूहाविषयी आपण समाज ही नेहमी व्याख्या वापरत असतो. परंतु मी बाबांविषयी म्हणताना असं म्हणेन की खरोखर समाजाची व्याख्या जी आहे, समाज म्हणजे काय तर व्यक्तींच्या समूहाला योग्य दिशा दाखवण्याची कामं जी मंडळी करते त्यामध्ये बाबांचा समावेश असावा असं मी माझं वैयक्तिक मत आहे. हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भोईर महाराजांच्या संदेशान्वये मी त्यांची मुलाखत प्रकाशित केलेली आहे. मी उपस्थित समाज बांधवांना विनंती करेन की आपण ती मुलाखत जरूर पाहावी. मी योगी बालकनाथ बाबांजवळ परवा 2 दिवसांपूर्वी गेलो आणि त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा योगी बालकनाथ बाबांनी आवर्जून उल्लेख केला गोरोबा काकांचा की आज या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अशा 2-3च व्यक्ती जीवित आहेत की ज्यांच्याकडून जीवित होत्या, ज्यांच्याकडून समाजानं खूप सारं अनुकरण करण्याजोगं अशी व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये गोरोबा काकांचा बालकनाथ बाबांनी आवर्जून उल्लेख केला. शिलनाथ बाबा असतील, किसननाथ बाबा असतील, तदनंतर गोरोबा बाबा असतील, यांचा उल्लेख आवर्जून योगी बालकनाथ बाबांनी केला. मला या ठिकाणी एक उल्लेख करावा असा वाटतो की तुमचं माझं जीवन जे आहे, अनेक जण आपण जगत असताना व्यक्तिवादाच्या माध्यमातून जगतो. म्हणजे आपण एका बांबूच्या जीवनाप्रमाणे आपलं जीवन आहे ना, आपली सावली कोणाला लाभत असते, फक्त एकच जीवन आपलं उंच उंच जीवन आपण जगत असतो. आदरणीय गोरोबा काकांसारखे किंवा बाबांसारखे जे व्यक्तिमत्व आहेत ती मला वटवृक्षाप्रमाणे जगल्यासारखे, समाजवादाच्या रूपानं जगल्यासारखे दिसून येतात की आपल्या माध्यमातून किंवा आपल्या सभोवताली जगताना इतरांना समाविष्ट करून घेऊन कसं जगल. जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे कृतीमध्ये यांचं जीवन होतं आणि अशी व्यक्तिमत्व बघायला आपल्याला खूप दुर्मिळ दिसत आहेत. निश्चितच इथे एक चांगली संकल्पना मांडली गेली की पुतळ्याच्या रूपानं त्यांचं जीवनमान उभं राहावं. मी तर म्हणेन या तिन्ही सुपुत्रांवर आणि त्यांच्या दोन्ही मुलींवर खूप मोठी जबाबदारी समाजाची येऊन पडले. कारण बाबांनी जे पेरून आणि उगवून ठेवले ते तुम्हाला उत्तरार्ध कालामध्ये या समाजाच्या प्रति तीच भावना उत्तरार्धापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत नेणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही ती पेलावी अशी माझी विनंती राहील. मी माझ्या कुटुंबियातर्फे आणि आमच्या वाडा तालुका कुणबी समाजाच्या वतीनं आदरणीय गोरोबा काका बाबांना जे उत्तम वैद्य होते, उत्तम भविष्यकार होते, आमच्या घरातल्या सगळ्या, माझ्या बहिणीची असेल, माझ्या भावाची, माझी किंवा आमच्या परिवारातील सगळ्या मुलांची नावं ठेवण्याचं काम बाबांनीच केलेलं. मी बाबा जायच्या आदल्याच दिवशी बाबांना भेटायला आलो होतो. माझं ते भाग्य मी समजतो. आणि एवढा कडक आवाजात पहिलीच मला हाक मारली की राजू तुझे कार्यक्रम कसे चाललेत, ही आवर्जून त्यांनी हाक मारली. माझ्या हातून मी आणलेली त्यांनी जिलेबीचा एक तुकडाही खाल्ला. हे मी माझ्या आयुष्याचं कृतार्थ समजतो. त्यांचा सहवास मला उभा आयुष्यभर लाभला हे मी माझ्या जन्माचं पुण्य समजतो. भगवंताच्या चरणी जिथे कुठे बाबा असतील त्यांना त्यांच्या सन्मानाची जागा मिळावी हीच मी शास्त्रोने आदरांजली व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. कोण बोलणार आहे का? या घरात बाबा कोण आहे का बोलणार? नाही, या. बाबांच्या सहवासात जेवढे आले तेवढ्यांचं सोनं झालं. म्हणूनच आमचे धनाजी महाराज प्रवचनकार झाले, कीर्तनकार झाले. प्रवचन केलंय ना म्हणून म्हटलं. हां बोलायचं या. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं संगतीत आल्या हे सांगितलं. कारण रावला सप्ताह सुरू केला आणि त्यांच्या जीवनात बदल झाला. आज या ठिकाणी एक परमार्थी हरिपाठामध्ये शेवटचा अभंग आहे. युवलासे रूप दाविले द्वारी. ज्ञानोबराया हरिपाठाच्या शेवटच्या अभंग म्हणतात तसं या आमच्या भागामध्ये हे उल्हास रूप ज्ञानोबानी लावलं, पण त्याला खत पाणी घालणारे आमचे गोरोबा काका. या गोरोबा काकांच्या जीवनाबद्दल किती आणि काय बोलावं. याचा अर्थ असा आहे की परमार्थामध्ये अध्यात्माला 2 बाजू आहे, लक्षात ठेवा. एक बाह्यांग, एक अर्थांग. हे अंतरंगामधले शिवस्वरूप गोरोबा काका होते. आता आपल्याला कदाचित बाकीचं त्यांच्या जीवनावर जेवढे बोललं तेवढ्यांशी मी आतापर्यंत माझे गुरुबंधू धनाजी महाराजापासून जेवढ्यांनी बोललं त्यात मी सगळ्यांची सहमत आहे त्यांच्या वर्णनावर.
सहमत आहे. परंतु आता आपल्या मनामध्ये असं आलं असेल, मी हे बोललो तुम्हाला आता, का अध्यात्माला दोन बाजू आहे, एक अंतरंग आहे, एक बाह्यंग आहे. हे आमचे गुरु काका अंतरंगाचे शिवभक्त होते. हे आपल्याला दिसलं असेल, कारण ज्या वेळेला त्यांच्या हा जो इथे त्यांच्या जीवनाचा पट लिहिलेला आहे, त्याच्यावर स्वतः लिहिलेला आहे. कारण या लिहिण्यामध्ये आमचा धनाजी महाराज असेल किंवा अन्य कोणी ज्ञानी, तज्ञ, सुज्ञ, अनुभवी, अनुभूती असणारे असे कोणीतरी आमचे वैष्णव आणि शैव असतील, म्हणून तो शब्द तिथं आलाय. काय आलाय? हरिभक्त परायण शिवस्वरूप. कदाचित तज्ञ, सुज्ञ, महातज्ञ पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठे ऋषी, मग यज्ञ वैकल्य असतील, कपिल मुनी असतील, जाबाली असतील, खूप मोठ्या संतांचे 7 जन्मले जे संत आहेत, वशिष्ठ असतील, अशा संतांच्या विचाराचा हे आमचे गोरोबा काका होते. आणि म्हणून हरिभक्त परायण अधिक शिवस्वरूप हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही इथं माझ्यामध्ये बसणारे सगळे तज्ञ आहात, सुज्ञ आहात. आता आपल्याला कुठे जावं लागेल? आमच्या चेरोली मठाकडे. ही नाथ संप्रदायाची गंगा आमचे आजा गुरु सद्गुरु श्रीनाथ गुरु आनंदनाथ बाबा यांनी ही कोकणामध्ये आणली. ही पूर्वी त्र्यंबकेश्वरला आज नाथ संप्रदायाची गादी आहे, ती तिथून आमच्या श्रीनाथ बाबांनी आणली. आणि त्यावेळेपासून आज इथे त्यांचे छोटे बंधू, माझ्या वडिलांचे सहकारी, ही सगळी मंडळी माझ्या वडिलांची सहकारी आहे. आता कोणीतरी इथे उल्लेख केला, मला वाटतं आमच्या सरांनी उल्लेख केला की यांचा 56 साली अनुग्रह झालाय, माझ्या वडिलांचा 54 साली अनुग्रह झालाय. या भागामध्ये ही मंडळी श्रीनाथ बाबांची अनुग्रहित आहे. अनुग्रह या शब्दाचा अर्थ असा आहे, आपलं, अनु म्हणजे आपलं, ग्रह म्हणजे घर, घर म्हणजे आपलं शरीर. आपलं घर कोणतं हे दाखवून देणारे सद्गुरू असतात. आणि सद्गुरूंनी ज्या वेळेला हे त्यांना सांगितलं, त्याला अनुग्रह ही पद्धत आहे. अनुग्रह म्हणतात. आज आपण काय करतो? मला माल घालायचंय, माल घालायचंय, गुरु करायचंय. अरे माल घालायचंय, गुरु करायचे, नेमका याचा अर्थ काय? आपलं घर कोणतं? काकड्यामध्ये असे बहुत प्रकारचे अभंग आलेले आहेत. मी काय प्रवचन नाही करणार, पण शिवस्वरूप हे मला सांगणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आम्ही वैकुंठवासी तुकोबाराय म्हणतात, आणि आलो याच कारणाशी. वैकुंठात गेलेला पुन्हा जन्माला येतो, पाप पुण्य समान गडे तरीच नरदे जोडे, असं भागवतकार म्हणतात. वैकुंठाची पुण्याची पावटी सरे, काय लक्षात ठेवा, मग येती माघारे मृत्यू लोका, असे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. आमचा धनाजी असेल, मी असेल, काका होते, त्यांचे छोटे बंधू आमचे वामन बाबा इथं माझ्या समोर बसले. त्यांचं एक मानव तत्वाली प्रणाली, त्यांचे एक शिष्य इथं आमचे पश्चे दयानंद महाराज आहेत. अशी तज्ञ सुज्ञ मंडळी इथं बसलेली आहे. लक्षात ठेवा, वैकुंठाला गेल्यानंतर त्याला पुण्य संपलं का परत यावं लागतं. तुकोबाच बसले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ते म्हणाले घरात गुरुजी काय प्रवचन करायला लागले काय? नाही, पण ज्याचं आपल्याला विश्लेषण करायचे, ज्यांच्यासाठी आपण बोलतो. आणि मी तर नक्कीच तुम्हाला सांगतो की श्रद्धांजली आपण अशा प्रकारची लोकांच्या पर्यंत त्याची नोंद करावी, त्याच्या कानापर्यंत हे विचार पोचवावे, कारण आमचे तुकोबाराया. लक्षात ठेवा, त्यांचं ते वंश परंपरेचा अभंग आहे. कानानी बक्षिले, कानानी बक्षिले, नैनी पेटले, मुखी उगावले एकाएकी.
तुकोबा म्हणतात हा? कारण हे जे ज्ञान आहे ना अनुग्रहाचं, हे ज्ञान 3 प्रकारे होतं. एक अनुभव प्रमाण, एक निष्ठा प्रमाण, एक साधन गुरुकृपा. ऐकतायत ना तुम्ही? कारण माझं धनाजी पवारांचं प्रवचन झालं, माझं प्रवचन नाही, पण मला हे शिवस्वरूप हे आपल्यापर्यंत पोचवायचे. आमचा शिलनाथ बाबा कोण होता, किसननाथ बाबा कोण होते, वामन बाबा गोरोबा काका कोण होते, कोणत्या संप्रदायाचे होते, यात अजून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, पण ही वेळ सांगण्याची नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, वैकुंठात जर तुम्ही गेलं, पुण्याची सामुग्री जर जास्त आली तर तुम्ही वैकुंठाला जाल, पण वैकुंठाचं पुण्य संपलं, परत तुम्हाला यावं लागेल. एका अभंगामध्ये तुकोबाच बोलतात बघा, काय म्हणतात, पुन्हा जन्म नाही एक, म्हणताना लोक अशुद्ध बोलतात. तात्या म्हणताना लोक अशुद्ध बोलतात, पुन्हा जन्म नाही येत असं बोलतात. येत बोलतात तर येत नाही, एक जन्म नाही, हा जन्म नाहीये. आणि शिवस्वरूप म्हणून ज्योतिषी ज्योती मिळे, लक्षात ठेवा. कापुराच्या वाटी उजाळलेल्या ज्योती काहीच समाप्ती झाली जैसी, हा शैव संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय आहे. आणि ही मंडळी आम्ही सगळे, काका असतील, आमचे कुंभार बाबा असतील, हे सगळे असतील, ही सगळी शैव संप्रदायाची मंडळी. पुन्हा जन्म मरण नाही, एवढं सोपं नाही माझी मंडळी. आता माझे संयोजक हे सगळे आहेत, हा लक्षात. आता यांना एक प्रमाण मी देऊन जातो, जे सावता माळ्यासाठी नामदेव यांनी गायलाय. माझं बोलणं तुम्ही आपणच ठेवलंय, कारण माझी नाईलाज आहे. लोक उठली तर लोकांना जेवाची गाय दिली असेल, आणि अगोदर जे भरपूर बोलले ते बायांगाचं सगळं ठीक आहे. तर ते काय म्हणतात, धन्य ते आरण जळमला निदान सावता तो, धन्य त्याची माता, धन्य त्याची पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. मी इथं असं म्हणेन, धन्य ते नावे गाव, जन्मला निदान आमचा गोरोबा काका, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, साठविला दाता शिवस्वरूप शिवतत्वाचा. नामावणे त्याचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धाराला कुंभाराचा. कुंडली कवर्दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हर हर महादेव. घरत कुटुंबाबद्दल, आमच्या दिंड्यांच्या बद्दल, आमच्या सत्संगाच्या कार्याबद्दल श्रद्धांजली. सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उठावं. एक मिनिट फक्त विनंती वजा माफी. यानंतर भोजन आहे समोरच्या हॉलमध्ये, सर्वांनी नंतर भोजनाला जायचंय. 1954 साली किसननाथ बाबा यांचा अनुग्रह झालेला आहे. तेव्हा बाबा बोलतात मी होतो स्वतः, याचा अर्थ बाबांचा परमार्थ किंवा बाबांनी अनुग्रह 56ला घेतला ही खोटी माहिती आहे. त्याच्या अनुग्रह घेतलेला आहे. आलेला ग्रामस्थ आणि हो आलेले सर्व ग्रामस्थ, परिसरातील आमचे भाऊबंध आणि सर्व आमचा समाज, त्या समाजाने येऊन आमचं शांतवन केलं दुःखाचं. अतिशय समाधानकारक त्यांची भाषणं बोलले, ते श्रद्धांजली केली त्यांनी. अतिशय प्रेम ते आम्हाला दिलं आहे. मी त्यांना त्याच्याबद्दल हे करतो, आपला नमन करतो. आपण सर्व आल्यात आम्हाला आनंद केलेला आहे, आमच्या दुःखातून आम्हाला पार केलेलं आहे. त्याबद्दल मी 2 शब्द बोलतो, यापेक्षा तुझं काय बोलत नाही आहे. श्रद्धांजली करता आपण सर्वांनी उभं राहावं एवढी विनंती आहे. सगळ्यांनी उभे राहा, नामचिंतन करा. श्रद्धांजली या शब्दाचा अर्थ असा आहे की जे नाम गुरुकडून मिळालेलं आहे ते त्याचं स्मरण करावं, ती खरी श्रद्धांजली आहे. हे वर्णन आहे आतापर्यंत केले ते. ओम शांती 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 शांती. शिव गोरक्षनाथ महाराज की. या ठिकाणी दुखवटा घेतला जाणार आहे. कृपया तुम्ही खाली बसावा. एकनाथ वही आणि हा ज्यांना दुखवटा करायचे त्यांनी इकडे यावा.
आणि भोजनाची व्यवस्था समोरच्या हॉलमध्ये केलेली आहे.